नमस्कार. आम्हा घरी धन विचारांची रत्ने, विचारांची शस्त्रे यत्ने करू. विचार आमुच्या जीवीचे जीवन, विचार वाटू धन जनलोका. असं म्हणणारे डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या लिहिलेल्या अनामिकाची विचारधून या कादंबरीच्या प्रकाशन सोहळ्यासाठी आपण सगळेजण इथे जमलो आहोत. SHK ट्रस्ट आणि सदामंगल पब्लिकेशनच्या सहाय्याने आयोजित केलेल्या या प्रकाशन सोहळ्याच्या कार्यक्रमात तुम्हा साऱ्यांचं, मान्यवरांचं, सुहृदांचं आणि रसिकांचं मनपूर्वक स्वागत. SHK ट्रस्टतर्फे आयोजित हा कार्यक्रम आहे आणि या ट्रस्टची थोडक्यात माहिती मी तुम्हाला सांगते. SHK ट्रस्ट हे स्वर्गीय हरिभाऊ कुलकर्णी विश्वस्त मंच या नावाचे लघुरूप आहे. सांगली येथे 2001मध्ये या ट्रस्टची नोंदणी झाली. त्यानंतर 10 वर्ष ट्रस्टचं कामकाज स्थिरस्थावर झाल्यावर खगोलशास्त्र विषयक उपक्रम ट्रस्टनी चालू केले. आतापर्यंत केंद्र सरकार आणि इंटरनॅशनल ॲस्ट्रॉनॉमिकल युनियन यांचे प्रकल्प संस्थेने यशस्वीरित्या पार पाडलेले आहेत. संस्थेच्या अध्यक्ष जयश्री महाशब्दे आणि सचिव सुभाष कुलकर्णी आणि श्रीयुत मधुकर महाशब्दे यांचं मार्गदर्शन आणि नेतृत्व लाभल्यामुळेच आतापर्यंतची यशस्वी वाटचाल ट्रस्टनी केलेली आहे. आणि आज ट्रस्ट आणि सदामंगल या 2 संस्थांच्या वतीने आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे. अनामिकाची विचारधून ही कादंबरी आज प्रकाशित होणारे या पुस्तकाविषयीसुद्धा थोडक्यात तुम्हाला माहिती सांगते. ही एक वैशिष्ट्यपूर्ण कथानक असलेली आणि वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीने लिहिलेली कादंबरी आहे. यातल्या पात्रांना लिंग, भाषा, जात, धर्म, देश, काळ आणि पार्श्वभूमी यांचं बंधन नाही. कोणत्याही संदर्भामध्ये आणि संदर्भांच्या वर्णनामध्ये न अडकणारी ही कादंबरी आहे. रूढ अर्थाने ही कादंबरी असली तरी त्यात साहित्याचे वेगवेगळे प्रकार वापरण्याचा प्रयोग आहे. कथा, कविता, एकांकिका, मुलाखत, भाषण, निवेदन, सभावृत्तांत, पत्रलेखन असे अनेक साहित्य प्रकार वापरलेले यामध्ये दिसतात. विचार ही मानवी अस्तित्वाची मूलभूत अट आहे आणि विचारांचं स्वातंत्र्य ही सर्वात मोलाची गोष्ट. या केंद्रबिंदूभोवती कादंबरीचं कथानक फिरतं. या कादंबरीला फक्त वैज्ञानिक किंवा राजकीय असा शिक्का मारून चालणार नाही. सौंदर्याच्या साचेबंद व्याख्येला दिलेला छेद, भांडवलाच्या संकल्पनेची चिरफाड, शिक्षण प्रक्रियेवर टिप्पणी, नैतिकतेबद्दल वेगळी मांडणी, माहिती आणि ज्ञान विस्फोटावर भाष्य अशा अनेक पद्धतीने मांडणी करताना भाषा कुठेही अनावश्यकपणे आक्रमक होत नाही आणि सकारात्मकता कमी पण होत नाही. निसर्गातल्या प्रतिमांचा आणि अगदी निर्जीव वस्तूंचा कथानकामध्ये केलेला वापर हे आणखीन एक वैशिष्ट्य. या पुस्तकाला अनेक आयाम आहेत आणि वाचकाच्या नजरेतून कथानकाला कॅलिडिओस्कोपिक इफेक्टही आहे. प्रशासकीय अधिकारी जेव्हा अशी पुस्तकं लिहितात तेव्हा ग्रंथलेखनासाठी त्यांना शासनाची परवानगी घ्यावी लागते. आपले लेखक IAS ऑफिसर आहेत आणि त्यांनी अशी परवानगी घेऊनच या पुस्तकाचं लेखन केलं आणि आज त्याचं आपण प्रकाशन करणार आहोत. हे पुस्तक जेव्हा लिहित होते तेव्हा त्या पुस्तकाचं स्क्रिप्ट काही मान्यवरांना, काही या क्षेत्रातल्या ज्येष्ठांना वाचायला दिलं होतं सरांनी आणि त्या मान्यवरांच्या काही छान प्रतिक्रिया त्यानिमित्ताने मला तुम्हाला वाचून दाखवायला आवडतील. डॉक्टर मुझफ्फर सलीम शेख, निवृत्त प्राध्यापक आणि लेखक, त्यांनी या पुस्तकाविषयी काय म्हणलं आहे ते थोडक्यात सांगते. अनामिकाची विचारधून ही अभिनव कल्पना व संकल्पनांनी नटलेली एक अफलातून कादंबरी आहे. याचा कालखंड, पात्रे, स्थळ, कथाशैली व सादरीकरण सर्वच अगदी नाविन्यपूर्ण आहे. खरा राष्ट्रवाद आणि फाजील राष्ट्रवाद यातील फरक जनतेच्या आणि शासनकर्त्यांच्या निदर्शनास आणून देणे हा या कादंबरीचा प्रमुख हेतू. या ठिकाणी जॉर्ज ऑरवेल या ब्रिटिश लेखकाची आठवण होते. ऑरवेलच्या 1984 आणि ॲनिमल फार्म या कादंबऱ्या निरंकुश शासन, एकाधिकारशाहीवर फक्त टीका करतात. त्यातून बाहेर येण्याचा मार्ग सुचवत नाहीत.
याउलट ही कादंबरी तोडगा देते. विचारांची प्रगल्भता व मराठी भाषेवरील पकड या बाबींचा विचार केला तर ही कादंबरी लेखकाची पहिली कादंबरी आहे असं वाटत नाही. आणि निलिमा फाटक, मराठी साहित्य संशोधक, त्यांनी असं म्हटलं आहे या पुस्तकाविषयी, बोध आणि रंजन या दोन्हीही चौकटी ओलांडणारे हे लेखन उत्कट अनुभव देते. अद्भुतता आणि वास्तवतेचा अनोखा संगम लेखनात दिसतो. जाणीवेच्या गोष्टी नेणिवेत नेणारी, विचारांना चालना देणारी ही उत्कंठावर्धक गोष्ट आहे. खरे विज्ञान हे मानवाच्या हिताचे आणि विश्वाला विचार प्रदान करणारे तसेच दडपशाहीला नाकारणारे असते असा संदेश या कादंबरीतून मिळतो. मला वाटतं 2च प्रतिक्रिया वाचल्या आहेत. एकदा टाळ्या या लेखकासाठी नक्की मागून घेईन आणि मग आपण कार्यक्रमात पुढे जाऊया. या पुस्तकाविषयीची पार्श्वभूमी, त्याविषयीचं थोडं हे वाचन तुमच्यापर्यंत आणलं आणि आता या सोहळ्यासाठी आपल्याकडे उपस्थित आहेत खरं तर आजच्या आयोजकांपैकीच आजच्या या पुस्तकाच्या प्रकाशक प्रज्ञा जांभेकर यांना मी रंगमंचावर याची विनंती करते आणि त्यांच्याविषयी त्यांची ओळख तुम्हाला करून देते. प्रज्ञाताई, त्यांना मी रंगमंचावर याची विनंती करते. MA राज्यशास्त्र केल्यानंतर पत्रकारितेतील पदव्युत्तर पदविका तसंच पत्रकारिता आणि संज्ञापन विद्येतील पदव्युत्तर पदवी त्यांनी घेतली आहे. नवी दिल्लीतल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या BA अभ्यासक्रमाशी समकक्ष असलेली जपानी भाषेची उच्च पदविकाही पूर्ण त्यांनी केली आहे. हे सर्व शिक्षण पुणे विद्यापीठातून त्यांनी पूर्ण केलं. मुद्रित, रेडिओ आणि TV या तीनही माध्यमात काम करण्याचा अनुभव, दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीच्या प्रादेशिक वृत्त विभागात 2019पर्यंत हंगामी भाषांतरकार आणि वृत्तनिवेदक म्हणून त्यांनी काम पाहिलं. सध्या आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागात याच पदावर तर पत्र सूचना कार्यालयात वरिष्ठ भाषांतरकार म्हणून त्या कार्यरत आहेत. ऑपरेशन X कसाबचा प्रवास तुरुंग ते फाशी गेट हे त्यांचं पहिलं पुस्तक. पत्रकारितेचा परिपाक असलेलं त्यांचं लेखन स्पष्ट, साधं, सोपं, प्रवाही, स्वतंत्र शैलीचं आणि खुमासदार आहे. क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही त्यांनी स्वतंत्र ठसा उमटवला आहे. वृत्तमालिका चालवली आहे. 2012च्या लंडन ऑलिम्पिकला प्रत्यक्ष वार्तांकनही त्यांनी केलं आहे. कोणतीही कौटुंबिक व्यावसायिक पार्श्वभूमी नसताना या प्रकाशन व्यवसायात त्या आल्या. पहिल्या आणि बहुधा एकमेव महिला प्रकाशक त्या झाल्या. आजवर 30हून अधिक विविध विषयांची पुस्तकं त्यांची प्रकाशित आहेत. दर्जेदार पुस्तकांची निर्मिती आणि महत्त्वाचे पुरस्कारही त्यांना प्राप्त झाले आहेत. वाचक आपल्या दारी हा उपक्रम आणि सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी ग्रंथालयांचा वापर कसा करता येईल याविषयीच्या समितीमध्ये त्या तज्ज्ञ होत्या. यातूनच सुचलेल्या डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या पुस्तकाचे संदर्भ ग्रंथाच्या संपादक आणि प्रकाशकही त्या झाल्या आणि आजच्याही या कादंबरीच्या त्या प्रकाशक आहेत. प्रज्ञाताईंचं मनपूर्वक स्वागत. यानंतर आपल्याकडे आज उपस्थित आहेत श्री चेतन जोशी. मी त्यांनाही रंगमंचावर याची विनंती करते आणि त्यांची आपल्याला ओळख करून देते. चेतन जोशी हे विविध विषयातील आणि प्रकारांतील पुस्तकं लिहिणारे प्रख्यात लेखक आहेत. त्यांची 6 पुस्तकं प्रकाशित आहेत आणि त्यातील कॉकटेल कार्निव्हल आणि ब्लाइंड मॅन्स ब्लफ यासारख्या पुस्तकांचे मराठीत भाषांतरही झाले आहे. ट्विन विन सिच्युएशन, अ फॅन्टसी अबाउट डिसिजन मेकिंग हे त्यांचं 7वं पुस्तक लवकरच प्रकाशित होणार आहे. ब्रिटिश काउन्सिलद्वारा क्रिएटिव्ह रायटिंग प्रमाणित लेखक असून ब्रिटिश लायब्ररीतर्फे अनेक कार्यशाळा ते घेत असतात. मर्सिडीज बेन्झ, इंदिरा वर्ल्ड स्कूल यासारख्या नामांकित ठिकाणी त्यांनी क्रिएटिव्ह रायटिंगचं शिक्षण मुलांसाठी दिलं आहे. चेतन जोशी यांनी सोनी TVवरच्या प्रसिद्ध CID या मालिकेचे भागही लिहिले आहेत आणि मॅक्स प्लेअर या साईटवर त्यांची एक फीचर फिल्म आपल्याला बघायला आता मिळू शकते. आणि असे इंग्रजी पुस्तकांचं लेखन करणारे चेतन जोशी आज आपल्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत करूया.
आजच्या कादंबरीचे लेखक डॉक्टर किरण कुलकर्णी, त्यांनाही मी रंगमंचावर याची विनंती करते आणि त्यांचंही आपण मनपूर्वक स्वागत करूया. डॉक्टर किरण कुलकर्णी IAS अधिकारी, भारतीय प्रशासकीय सेवेतील ज्येष्ठ अधिकारी, महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व, नाट्य, लेखन, संपादन, बुद्धिबळ अशा अनेक क्षेत्रात अनेक पारितोषिकं मिळवणारे, MCOM, LLM, MA समाजशास्त्र आणि PhD अशी विविध पदव्या प्राप्त केलेले, आदिवासी पुनर्वसनाचे आर्थिक आणि कायदेशीर पैलू हा PhDच्या संशोधनाचा त्यांचा विषय होता. नगर परिषद प्रशासन संचालनालय आणि आदिवासी विकास या विभागांचे आयुक्तपद तसंच यशदाचे अतिरिक्त संचालक यासह विविध पदांच्या जबाबदाऱ्या यशस्वीपणे आणि संवेदनशीलतेने सांभाळल्या. कथा, कविता, निबंध, लेख, एकांकिका, नाटक, पथनाट्य, पटकथा, नभोवाणी मालिका, भाषण संग्रह असा बहुपैलू लेखन प्रवास आत्तापर्यंत त्यांनी केला आहे. आत्तापर्यंतच्या विविध साहित्य प्रकारांमध्ये त्यांनी 17 पुस्तकं आणि शेकडो लेख त्यांचे प्रसिद्ध आहेत. विचारांच्या ऊर्जेवर जगणारा प्रामाणिक आणि तत्वनिष्ठ प्रयोगशील अधिकारी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. लोकाभिमुख प्रशासन आणि अभ्यासपूर्ण उपक्रम ही त्यांची खासियत. कुशल प्रशासक, प्रयोगशील लेखक, संवेदनशील संशोधक, ओघवत्या शैलीचा वक्ता आणि प्रेरणादायी मार्गदर्शक म्हणून किरण सर्वश्रुत आहेत. किरण आजचे लेखक, त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आणि आता या कादंबरीच्या प्रकाशनाच्या सोहळ्याकडे आपण वळतो आहोत. तर ज्यांच्या हस्ते आजचं कादंबरीचं प्रकाशन होणार आहे त्या 2 मान्यवर घरच्याच ज्येष्ठ स्त्रियांची मी ओळख करून देते आणि त्या दोघींनाही रंगमंचावर यायची विनंती करते. विजयाताई मोरणकर, त्यांना मी रंगमंचावर यायची विनंती करते. विजया मॅडम मालेगाव, जिल्हा नाशिक येथील उर्दू शाळेत मराठी विषयाच्या शिक्षिका होत्या. त्यांनी गेली अनेक वर्ष शिक्षण क्षेत्रात काम केल्यानंतर त्या आता सेवानिवृत्त झाल्या आहेत. त्यांचे वडील कै हरिभाऊ उपासनी आणि आई कै लक्ष्मीबाई उपासनी यांनी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सक्रिय सहभाग घेतला होता. यांचा जन्म 1942 सालचा असून गांधीजींच्या ब्रिटिशांविरुद्धच्या सत्याग्रहात विजय मिळणार या आत्मविश्वासाने त्यांचं नाव विजया ठेवण्यात आलं आहे. विजयाताईंचं मनपूर्वक स्वागत. आणि दुसऱ्या ज्येष्ठ आजच्या मान्यवर आहेत श्रीमती जयश्री महाशब्दे. मी त्यांनाही रंगमंचावर यायची विनंती करते. महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोशागार विभागात 32 वर्ष सेवा झाल्यावर जयश्री महाशब्दे यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. शासकीय सेवेत असताना अतिशय प्रामाणिक, नीटनेटके आणि काटेकोर असे लेखाविषयक कामकाज करण्याबद्दल त्यांची प्रसिद्धी होती. स्वेच्छानिवृत्तीनंतरसुद्धा त्या आजपर्यंत विविध ज्येष्ठ नागरिक गटांमध्ये सक्रिय आहेत. निवृत्तीनंतर पौरोहित्य शिकून त्या विविध कार्यक्रमात हजेरी लावतात. त्यांच्या संपर्कात अनेक वेगवेगळे ज्येष्ठ नागरिकांचे गट असून त्यांच्या वेगवेगळ्या कार्यक्रमांमधून त्या नेहमी सहभागी होत असतात. आपल्याच घरातल्या 2 ज्येष्ठ स्त्रियांकडून आशीर्वाद घेत कादंबरीचं प्रकाशन करणं हा एक वेगळा प्रयोग आज किरण यांनी ठरवला आहे आणि त्या दोघीही आशीर्वाद द्यायला आणि प्रकाशनासाठी हजर आहेत. यानंतर मी राजश्री कुलकर्णी यांना रंगमंचावर यायची विनंती करते. SHK ट्रस्टच्या उपाध्यक्षा राजश्री कुलकर्णी हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे. चित्रकला, शिल्पकला सारख्या प्रकारांबरोबरच शाश्वत जीवनशैलीचं आणि केमिकल फ्री लाईफस्टाईलचं प्रत्यक्ष उदाहरण म्हणून त्यांना ओळखलं जातं. संत्र्या मोसंब्यासारख्या सिट्रस फळांच्या सालांपासून त्यांनी बायो एन्झाईम तयार केले आणि ओरिक्सी ऑर्गॅनिक्स या नावाने केमिकल फ्री होम क्लीनर्सची निर्मिती त्यांनी केली आहे. हा कार्यक्रमसुद्धा आजचा इको फ्रेंडली पद्धतीने करण्यात येणार आहे. प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या, चहासाठी पेपर कप, कारण त्यालाही आतून पातळ प्लास्टिकचं आवरण असतं, आणि खाण्याच्या डिश, सजावट या बाबतीतही पर्यावरणाचा विचार केलेला आहे. कोणताही कचरा तयार होणार नाही याची आज काळजी घेतली आहे.
मी सुभाष काका कुलकर्णी यांनाही रंगमंचावर याची विनंती करते. SHK ट्रस्ट या संस्थेचे ते सचिव आहेत. या संस्थेच्या स्थापनेपासून म्हणजे 2001 पासून त्यांनी संस्थेचे कामकाज पाहिले आहे. ST महामंडळातील नोकरी सांभाळून त्यांनी पत्रकारिता आणि विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे आणि ट्रस्टच्या संपूर्ण कामामध्ये त्यांचं नेहमी मार्गदर्शन लाभतं. सुभाष काकांचंही जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आणि या साऱ्यांबरोबर आपल्यामध्ये हजर असलेली श्वेता कुलकर्णी ही लेखक डॉक्टर किरण कुलकर्णी यांची कन्या. खगोलशास्त्राच्या माध्यमातून विज्ञान प्रसार हे ध्येय ठेवलेली श्वेता अनेक पुरस्कार, बक्षिसं आणि सन्मानांची मानकरी आहे. सायन्स अँड क्रिएटिव्हिटी हँड इन हँड हे तिच्या ॲस्टॉन इरा या संस्थेचं ब्रीदवाक्य आहे. त्यामुळेच खगोलशास्त्रासारखा विषय रंजक करून सांगताना नाटक, वक्तृत्व, अभिनय, व्हिडिओ, स्टोरी टेलिंग अशा अनेक माध्यमांचा प्रभावीपणे ती उपयोग करते. मी श्वेताला विनंती करीन की तिने मान्यवरांच्या हातामध्ये आजच्या कादंबरीच्या प्रकाशनासाठी पुस्तकं द्यावीत आणि मान्यवरांना दोघींनाही विनंती करीन की कादंबरीचं प्रकाशन त्यांनी करावं. अनामिकाची विचारधून या कादंबरीचं प्रकाशन झालं आहे आणि मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी पुन्हा एकदा सभागृहामध्ये स्थानापन्न व्हावं. त्या सर्वांचे मी मनपूर्वक धन्यवाद मानते. जयश्रीताईंना विनंती करते की 2 शब्द त्यांनी आजच्या प्रसंगी व्यक्त करावेत. हॅलो, उपस्थित मान्यवर आणि माझ्या बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी लिहिलेली अनामिकांची विचारधून ह्या कादंबरीचे प्रकाशन करण्याचं मला मान दिला त्याबद्दल किरण आणि राजश्री दोघांचे मी खूप खूप आभारी आहे आणि त्यांना माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद. अशीच त्यांची उत्तरोत्तर भरभराट व्हावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्ते. आम्हाला हा जो बहुमान दिला आहे किरण आणि राजश्रीने त्याबद्दल प्रथम धन्यवाद. आणि आमचा किरण म्हणजे सर्वगुणसंपन्न आणि त्याची सुविज्ञ पत्नी सर्वगुणसंपन्न आणि आम्हाला खूप अभिमान आहे की आमच्या सगळ्या फॅमिलीमध्ये तो आता लेखक झालेला आहे आणि त्याने ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिली. याबद्दल खूप खूप त्याचं अभिनंदन आणि असेच उत्तरोत्तर त्याची प्रगती हो आणि भरभराट हो ही सदिच्छा देते. या निमित्ताने मला हे इथून सांगायला आवडेल की विजयाताई म्हणजे डॉक्टर किरण यांच्या मावशी आहेत आणि जयश्रीताई या किरण यांच्या सासूबाई आहेत. या दोघींच्या हस्ते आजच्या या कादंबरीचं प्रकाशन होणं हा एक वेगळा योग आहे आणि त्या दोघींकडून आणि संपूर्ण कुटुंबाकडून अर्थातच आशीर्वाद मिळालेले आहेत. त्यामुळे अशीच वाटचाल उत्तम यापुढेही लेखकाची चालू राहील. या पुस्तकाविषयीच्या मगाशी मी 2 प्रतिक्रिया आपल्याला वाचून दाखवल्या. तशाच अजून 2-3 मैत्रिणींनी या क्षेत्रातल्या जाणकारांनी दिलेल्या प्रतिक्रियाही तुम्हाला वाचून दाखवते. डॉक्टर कल्पना भांगे, नेत्रतज्ञ आणि साहित्यप्रेमी, त्या या पुस्तकाविषयी असं म्हणतात की पृथ्वीतलावरील सर्व प्राणीमात्रांमध्ये मनुष्य प्राण्याचे वेगळेपण केवळ त्याला मिळालेल्या एकाच निसर्गदत्त देणगीमुळे आहे, ती म्हणजे त्याची सारासार विचारशक्ती. कादंबरीचा प्रमुख नायक कुणीतरी एक वैचारिक स्वातंत्र्याची जाणीव बाळगणारा संवेदनशील मनाचा सकारात्मक व सुधारणावादी आहे. त्याच्या आणि इतरांच्याही विचारांभोवती फिरणारं कथानक हे या पुस्तकाचं वेगळेपण. माधुरी यादवाडकर, शिक्षण मार्गदर्शक आणि समुपदेशक. वेगवेगळ्या विद्याशाखांच्या विद्यार्थ्यांनी
हे पुस्तक अभ्यासायला हवं. त्यावर नाट्यप्रयोग, वादविवाद, चर्चासत्र घडवून आणली जावीत. अरे हे काय, आता पुढे काय होणार, डेडलॉक झाला की काय, यापेक्षा आता वेगळं काय असू शकतं, असं पुस्तक वाचताना सतत वाटत राहतं. आणि नंतर मग ऐसा भी होता है अशी सहज प्रतिक्रिया येते. यातील पात्रांना चेहरा नसला तरी ती आपल्या विचारांची, आपल्या भावनांची, आपल्या मानसिकतेची उंची वाढवतात. सर्व्हायकल ऑफ द फिटेस्ट, वर्ग कलह, समता आणि सत्याचा शोध या 4 मूलभूत विचारधारांनी या कादंबरीला वैज्ञानिक बाज दिला आहे. आणि वासंती देशपांडे, एक वाचनप्रेमी, त्या असं म्हणतायत की चाकोरीबद्ध चौकटी पलीकडे जात भाषेचा ठसा उमटवणारी कादंबरी आहे. प्राणी व मानव यांच्या मनातील भावभावना समजून टिपल्या आहेत आणि प्रगल्भतेने लिखाण केले आहे. तरीही समजण्याजोगी भाषा आहे हे विशेष. असं हे पुस्तक आत्ताच प्रकाशित झालं आणि आज एक वेगळा प्रयोग आपण करणार आहोत. पुस्तकाच्या प्रकाशनासाठी, कादंबरीच्या प्रकाशनासाठी तुम्ही सारेजण उपस्थित राहत असाल, पण त्याच दिवशी लेखकाशी आणि प्रकाशकाशी गप्पा, मुलाखत हा आजचा आपला नवा प्रयोग आहे. आणि त्यासाठी आपल्याकडे आलेले आहेत हे मान्यवर चेतन जोशी सर, प्रकाशिका आणि लेखक आहेत. त्यांच्यासोबत मीही तिथे बसणार आहे आणि मग आपण या दोघांची गप्पा मारणार आहोत, त्यांची मुलाखत घेणार आहोत. त्यापूर्वी अजून एक नवा प्रयोग असा आहे की जशा प्रतिक्रिया तुम्हाला वाचून दाखवल्या या पुस्तकाविषयी आधीच आपल्याला मिळालेल्या, कारण हे पुस्तक लिहितानाच त्याविषयी त्या मान्यवरांशी चर्चा झाली होती, त्या पुस्तकातल्या काही भागांचं अभिवाचन करत त्या पुस्तकाकडे आणि लेखक प्रकाशकाशी गप्पा मारत आपण पुढे जाणार आहोत. मी श्वेता कुलकर्णी म्हणजे डॉक्टर किरण यांची कन्या, हिला आमंत्रित करते पुस्तकातल्या काही भागांच्या अभिवाचनासाठी. श्वेता कुलकर्णी. थँक्यू वीणाताई. तुम्ही सगळ्यांची ओळख तर करून दिलीत, पण माझं अभिवाचन सुरू करण्याआधी तुमची ओळख करून द्यायला पाहिजे. तुमच्या सगळ्यांसाठी या वीणाताई असल्या तरी माझ्यासाठी ती अनुमावशी आहे. आईची ती शाळेतली मैत्रीण आणि बाबाची कॉलेजपासूनची. आमच्या सगळ्यांशी तर तिचं जवळचं नातं आहेच, पण अनेक मोठ्या मोठ्या कार्यक्रमांचं सूत्रसंचालन करून मोठ्या मोठ्या कलाकारांशी सुद्धा तिने एक वेगळंच नातं जोडलं आहे. कादंबरीतल्या काही भागांचं अभिवाचन करायला मी तुमच्यासमोर आज उभी आहे. ज्या भागाचं मी आता वाचन करणार आहे त्याची थोडीशी बॅकग्राऊंड देते. भविष्यकाळात घडणाऱ्या कादंबरीच्या या भागात तंत्रज्ञानाच्या चमत्कारामुळे विचार बदलाचं यंत्र तयार होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. माणसाच्या विचारांचं यंत्राद्वारे मॅपिंग करताना सापडलेल्या अर्धवट विचारांच्या प्रतिमा बाजूला काढण्याचा हा टप्पा आहे. या प्रतिमा कुठे टाकायच्या याला अवशिष्ट विचारांचं स्टोअर असं कादंबरीत म्हणलंय. कादंबरीतलं मार्गदर्शक असलेलं पात्र या स्टोअरमध्ये जाऊ नकोस असं सांगतंय. बाळ, त्या अवशिष्ट विचारांच्या स्टोअरमध्ये जाऊ नकोस. तिथे तुला काही बोलघेवडे अर्धवट विचार भेटतील. ते बोलत राहतील उज्ज्वल इतिहासाबद्दल, रम्य भविष्य काळाबद्दल, पण चकार शब्द काढणार नाहीत वर्तमान काळाबद्दल. व्हेरीफायेबल नसलेल्या गोष्टी सांगण्यात हातखंडा. संदर्भ सोडून बाता हाच फंडा. संस्कृतीबद्दल बोलणार, इतिहासाबद्दल बोलणार, पण संस्कृतीचा सारांश आणि इतिहासाचा निष्कर्ष हमखास विसरणार. वर्तमान काळ म्हणजे इतिहासाचं एक्सटेन्शन, भविष्यकाळ म्हणजे वर्तमान काळाचं एक्सटेन्शन, पण या तिन्हीला जोडणारा धागा एकच, सामान्य माणूस. तोच भोगतो, तोच घडवतो आणि तोच राहतो. अर्धवट विचारांनी सांगितलेल्या धनाढ्यांच्या, राजे रजवाड्यांच्या, जगतजेत्यांच्या कथा ऐकू आल्या तरी फसू नकोस बाळ. त्या अवशिष्ट विचारांच्या स्टोअरमध्ये जाऊ नकोस.
मार्गदर्शकाच्या या सल्ल्याचं उत्तर एक कविताच आहे. त्या उत्तरातून जिज्ञासा जाणवते आणि निश्चय जाणवतो. उत्तरादाखल कुणीतरी एक हे आपलं कादंबरीतलं पात्र म्हणतं, लावू देत त्यांना बलशाली झेंडे आणि रस्त्यावरून फिरू देत उन्मत्तांचे तांडे. त्यांचे उन्मादी विजयगीत चौफेर, माझी माझ्यापुरती हलकी लकेर. माझ्याकडे नजर जाताच सेल्फ टॉक करतील, ह्याला जिंकायचं राहिलंच असं म्हणतील. नजरेला भिडलेली माझी नजर कशी झुकेल असा प्रयत्न करतील. खोटा नाटा दावा साधतील, उलटा सीधा दबाव आणतील. पण माझ्या नजरेवर माझी हुकूमत राहणारच. सर, त्या अवशिष्ट विचारांच्या स्टोअरमध्ये मी जाणारच. नाही आणणार मी आविर्भाव, भाबडेपणाचा नाही आणि प्रामाणिकपणाचाही नाही. वागेन सगळ्यांशी सगळ्यांसारखा, बोलेन सगळ्यांशी सगळ्यांसारखा. तरी कळतील मला त्यांच्या डोळ्यातले भाव. हा काहीतरी वेगळाच आहे राव. भावाचे भांडवल करणार नाही, स्वतःला मार्केटमध्ये विकणार नाही. तरीही तुमची शंका रास्त आहे. अशांच्या मेळ्यात जाणं रिस्क आहे. सद्भाव ठेवेन, आविर्भाव नाही. नम्र राहीन पण झुकणार नाही. माझं सत्व आणि स्वत्व मी जपणारच. सर, त्या अवशिष्ट विचारांच्या स्टोअरमध्ये मी जाणारच. माझं हृदयाचं कवाड बंद होऊ देणार नाही मी. चमचम चांदण्यांची आणि लहानग्यांच्या डोळ्यातली टिपत राहीन मी. तेच तर असतील ऊर्जा स्रोत माझ्यासाठी, अमृताचा पुत्र, प्रत्यक्षात हाडामासांचा, हीच तर वस्तुस्थिती. आकार, उच्चार आणि टणत्काराच्या भासाला भुलणार नाही. शक्तिमान उच्छ्वासाच्या कार्बन डायऑक्साईडमुळे कोमेजणार नाही. हृदयातल्या निरागस फुलाभोवती विश्वविचाराची ओंजळ, रोखेल भोवतीचा विचारांचा गोंधळ. मला माहीत आहे, अर्धवट विचारांचा गोळा कलंडतो, कधी इकडे कधी तिकडे. मी घट्ट जमिनीवर पाय रोवून लक्ष चोहीकडे. जमिनीवर रोवलेले पाय मला ऊर्जा देणारच. सर, त्या अवशिष्ट विचारांच्या स्टोअरमध्ये मी जाणारच. हे खरं की खगोलांशी माझं नातं, पण हेही खरं की अस्मितेमुळे भान जागतं. अस्मितेचं भान जेव्हा खगोलांना भिडतं तेव्हा माझ्या मेंदूच्या कक्षा रुंदावतं. अस्मितेचा मेंदू एवढा आकार जेव्हा ब्रह्मांड एवढा होईल तेव्हा विश्वनिर्मितीचा बिग बँग माझ्या कवेमध्ये येईल. अणुपासूनही ब्रह्मांडा एवढा होत जात असे, अस्मितेची विशालता कणाकणाने वाढत असे. विक्राळ हास्य करणारी अस्मिता मतलबाच्या घोड्यावर स्वार असते. स्थित करणारी अस्मिता घोड्याचा लगाम ठामपणे खेचते. संस्कृतीचा सारांश आणि इतिहासाचा निष्कर्ष समजलेला सामान्य माणूस समूह शक्तीचं प्रत्यंतर कधी ना कधी घडवणारच. सर, त्या अवशिष्ट विचारांच्या स्टोअरमध्ये मी जाणारच. थँक्यू. अशा पद्धतीने या कादंबरीतल्या काही भागांचं अभिवाचन करून त्यानंतर मध्ये मध्ये या लेखकाशी आणि प्रकाशकाशी आम्ही गप्पा मारणार आहोत. तुमच्या मनातही हे सारं ऐकून किंवा आधीच आपण बाहेर पुस्तक विक्रीसाठी ठेवलेलं आहे आणि आज ते 20% सवलतीने मिळणार आहे प्रकाशना दिवशी, नेहमीप्रमाणे ही सवलत तुम्हालाही आहे. ते घेतलंही असेल तुम्ही. आणि मगाशी गप्पा मारताना चेतन असं म्हणले की नुसतंच स्वतःसाठी नाही, आपल्याबरोबर आपल्या मित्रासाठीही हे एक पुस्तक घ्या. तर मी ते पुन्हा एकदा तुम्हा साऱ्यांना सांगीन. तर ते घेतलंही आहे, कदाचित ते थोडंसं चाललंही असेल. त्यामुळे तुमच्या मनात निर्माण होणाऱ्या प्रश्नांनाही लेखक आपल्याला शेवटी आजच्या मुलाखतीच्या उत्तर देणार आहे. याची आधी कल्पना दिली त्यानुसार तुम्ही तुमच्या मनामध्ये अभिवाचन ऐकताना
पुस्तकाविषयी मी दिलेल्या माहितीतून आणि तुमच्या हातात आलं असेल पुस्तक तर त्यातून चालताना आलेले प्रश्न विचारू शकता. पण आजच्या या मुलाखतीला सुरुवात करूया आणि चेतन जोशी यांना मी विनंती करीन की त्यांनी मुलाखतीची सुरुवात करावी. हॅलो. हां, तर पहिला प्रश्न मला असा होता डोक्यामध्ये, पुस्तकाचं कवर बघितलं, त्यानंतर पुस्तक आता हातामध्ये घेतल्यावरती पण त्याच्यात बरंच म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट बघताना तेवढं दिसलं नव्हतं जेवढं पुस्तकात आत्ता त्याचा जास्त असा एक भरीव असा भारदस्त हे वाटला. पहिला प्रश्न असा आहे माझ्या डोक्यामध्ये, मी बरेच कथा लिहिलेल्या आहेत, शॉर्ट स्टोरीज लिहिल्या आहेत वेगवेगळ्या विषयावरती, पण शासन कसं चालतं किंवा शासनामध्ये काय प्रकारचे लॅब्रिन्स असतात वेगवेगळे हे मला कल्पनेतसुद्धा येऊ शकत नव्हतं. तर हा विषय सुचला कसा आणि तो सुचल्यानंतर म्हणजे त्याचा ट्रिगर पॉईंट काय आहे हे आपण इथनं सुरुवात केली तर लक्षात येईल. कारण बाकी प्रकारचे मर्डर मिस्ट्रीज म्हणा किंवा दुसऱ्या प्रकारच्या कथा ज्या बाहेर आपल्याला बघायला मिळतात ज्या विषयावरती, या विषयावरती काही पाहायला मिळतच नाही फारसं. तर हा सुचला कसा आणि हँडल कसा केलात? अवघड प्रश्न विचारलेला आहे आणि तुम्ही स्वतः लेखक असल्यामुळे इतका अवघड प्रश्न माझ्यापुढे उपस्थित केला आहे. कादंबरी सुचली कशी याचा मी सुद्धा जेव्हा विचार करतो तर मला असं लक्षात येतं की माझ्या शासकीय सेवेमुळे मला समाजाला आडवं उभं बघण्याची एक संधी मिळाली. म्हणजे अगदी श्रीमंत वर्गातली लोकं असतील, अगदी गरीब वर्गातली लोकं असतील, अतिशय सज्जन पापभिरू असे लोक असतील आणि अतिशय दरोडेखोर आणि वाईट शब्दात बोलायचं तर हरामखोर अशी लोकं असतील, असा जो सगळा पट आहे तो बघण्याची संधी मिळाली. ती एकीकडे मिळत असताना दुसरीकडे वाचनाचा एक मला जो वारसा होता, माझी आई शिक्षिका आणि वडील ग्रंथपाल असल्यामुळे वाचनाचा जो वारसा होता त्याचा पण एक आधार मिळाला. आणि मला असं एक लक्षात आलं की अगदी इतिहास काळापासून, खरं तर अगदी प्राचीन काळापासून आज तागायत काही एक समान धागा प्रत्येक काळात असतो आणि तो समान धागा या कादंबरीच्या निमित्तानं टिपण्याचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून यात काय म्हटलं आहे की ही कादंबरी कुठल्या काळाची नाही आहे, ही इतिहासातली नाही आहे, ही वर्तमानातली नाही आहे, भविष्यातली कदाचित असू शकेल म्हणून भविष्यकालीन असं म्हटलेलं आहे. पण याच्यामध्ये जे तुम्हाला आढळतं हे सगळं इतिहासापासून आत्तापर्यंत अनेकदा वेगळ्या वेगळ्या वेळेस घडून गेलेलं आहे. त्या अभ्यासातून हे सगळं आलं. आणि स्पेसिफिकली ट्रिगर कुठे मिळाला याचं उत्तर असं आहे की खरंच मनातून असं जेव्हा वाटलं की आपण आता लिहिलंच पाहिजे, म्हणजे जेव्हा विचार डोक्यात मावेनासे होतात तेव्हा लेखकाच्या लेखणीतून ते कागदावरती उतरतात. वा वा. तर त्याप्रमाणे जेव्हा आता हे कागदावरती उतरणं आवश्यक आहे असं वाटलं, असं कवितेबद्दल खरं म्हटलं जातं, कविता ही फार उत्स्फूर्तपणे वगैरे येते. कादंबरी किंवा 2 अंकी नाटक हे तसं उत्स्फूर्तपणे येतं असं मानलं जात नाही, कारण त्याच्यामध्ये कारागिरीचा काही एक भाग असतो. तसा कारागिरीचाही भाग याच्यामध्ये आहे. पण ट्रिगर पॉईंट मी हाच म्हणेल की आता जे आपल्याला वाटतंय हे आपण कागदावरती उतरवलं पाहिजे आणि इतर आपल्यासारख्या लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. हे जे आतून वाटणं होतं तो या कादंबरीचा ट्रिगर पॉईंट. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की हां, तुम्ही आत्ताच म्हणालात की हे इतिहासात पूर्वी पण घडलेलं आहे आणि आत्ता घडलेलं आहे, आत्ता घडत आहेत काही गोष्टी. याला एक उपप्रश्न आहे म्हणून म्हणायचं होतं की आत्ताच्या परिस्थितीवरती जर असेल तर, आणि मगाशी आत्ता यांनी जसं म्हटलं 1984चा विषय काढला, 1984 या पुस्तकाने त्यावेळेला बरीच खळबळ केलेली उडवलेली होती आणि त्याच्याने बरेच कलह पण झाले होते. याबद्दल तुम्हाला काही म्हणायचं आहे का? 1984शी तुलना मी करणार नाही अजिबात. त्याची 2 कारणं आहेत. एक म्हणजे 1984 मी वाचलेलं नाही, त्यामुळे त्या कादंबरीचा प्रभाव माझ्यावरती किंवा माझ्या लिखाणावरती असण्याचा प्रश्नच उद्भवत. प्रभाव नाही म्हणते मी म्हणतोय की त्यावेळेला जेवढा तिथे कलह झाला होता किंवा जो दंगा झाला होता तसा काही याच्यामध्ये एलिमेंट आहे का? नाही, तसं मी मला कंपॅरिझन म्हणून म्हणत नव्हतो. आय कॅन अंडरस्टँड. तसं मला वाटत नाही आहे. त्याचं कारण असं की 1948ला जॉर्ज ऑरवेलनं 1984 लिहिलेली आहे आणि 1984 ज्या पद्धतीनं लिहिलेली आहे असं मला कळलेलं आहे
त्याच्यापेक्षा खूप वेगळी ट्रीटमेंट या कादंबरीला आहे, नंबर 1. नंबर 2, आशयामध्ये खूप फरक आहे. मला असं वाटतं की या कादंबरीच्या आशयामधून मी एक सकारात्मक विचार मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याचा उल्लेख वीणा केळकर मॅडमनी वाचून दाखवताना आणि प्रकाशकीयामध्ये प्रकाशकांनी तसा उल्लेखही केलेला आहे की सोल्युशन्स देण्याचा हा प्रयत्न आहे. म्हणजे ऑरवेलच्या पुस्तकामध्ये किंवा ज्याला आपण डिस्टोपियन नॉव्हेल्स म्हणतो त्याच्यामध्ये प्रश्न उपस्थित केलेले असतात. या पुस्तकामध्ये उत्तरं देण्याचा प्रयत्न केला आहे. तो यशस्वी असेल असं नाही. आणि म्हणूनच जेव्हा खरं सांगायचं तर प्रकाशक म्हणून जांभेकर मॅडमनी या पुस्तकाचं एक पहिलं वाचन करून काही प्रतिक्रिया दिल्या, तेव्हा मला तो एक आत्मविश्वास पण आला की या पद्धतीनं हे वाचकांपुढे जाऊ शकतं. तर त्यामुळे खळबळ उडवणं हा या पुस्तकाचा अजिबात हेतू नाही. उलट विचारांवरती हल्ला होणं ही इतिहासात अनेकदा घडलेली घटना आहे. ही वर्तमान काळात घडते आहे किंवा नाही याच्याबद्दल वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी मतं असतील, ती त्यांची त्यांच्यापाशी राहू दे. लेखक आणि कलावंत म्हणून मला विचारावरती हल्ला होणं आणि विचार कृत्रिमरित्या बदलण्याचा प्रयत्न होणं ही सर्वात भयानक गोष्ट वाटली. आणि त्यामुळे इतिहासात आणि वर्तमान काळात जे महत्त्वाचं वाटलं ते लिहिणं हे लेखकाचं कामच आहे. ते कर्तव्य मी बजावलेलं आहे. सुंदर, वा वा. याच विषयावरती एक नॉन फिक्शन पुस्तक आहे, म्युनिशन्स ऑफ द माइंड. म्युनिशन्स ऑफ द माइंड म्हणजे मनावरती आघात करणारं ॲम्युनिशन. तर हे कलात्मक दृष्टीने मांडण्याचा हा बहुतेक चांगला प्रयत्न दिसतोय आत्ताचा हा. म्हणजे ते कॉन्टेक्स्ट वेगळा आहे त्याचा, पण ते नॉन फिक्शन आहे. हे पण फिक्शनच्या थ्रू या गोष्टीकडे जायचं ही फार मोठी गोष्ट आहे. मग अशी मी प्रज्ञाताईंची ओळख करून देताना म्हटलं की एकमेव बहुधा महिला प्रकाशक ही असावी. पण प्रकाशन हे खूप अलीकडे केलेलं त्यांचं काम आहे. त्यामुळे त्यांच्या एकूण प्रवासाविषयी जाणून घ्यायला मला आवडेल की पत्रकार असताना संपादक आणि प्रकाशकापर्यंतची वाटचाल कशी झाली आणि का करावीशी वाटली. या प्रश्नाचं उत्तर देण्याच्या आधी मी 2 व्यक्तींचे इथे आभार मानू इच्छिते. राजश्री मॅडम ज्यांनी आजकाल प्रकाशन संस्था इतक्या अडचणीत असतात की प्रकाशन समारंभ लेखकच करत असतो सगळीकडे, किती मोठी प्रकाशन संस्था असली तरी. तर त्यांनी या प्रकाशन समारंभाचं इतकं सुंदर आयोजन केलं आहे, त्याबद्दल मी त्यांचे आधीच आभार मानते, कारण नंतर मी आभार मानू शकणार नाही आहे. आणि दुसरं थोडंसं मागे जाऊन मला एक नाव इथे नक्की घ्यावंसं वाटतं, डॉक्टर कल्पना भांगे यांचं. कारण सरांची आणि माझी पहिली प्रत्यक्ष भेट त्यांनी त्यांच्या सोसायटीत आयोजित केलेल्या साहित्य संमेलनात झाली होती. आणि त्या व्यासपीठावरही अशीच आमची दोघांची एकत्र मुलाखत झाली होती. पुढे आम्ही अनेक प्रोजेक्ट एकत्र केले आणि त्याचा शेवटी परिपाक या पुस्तकात झाला. आता मी तुमच्या प्रश्नाकडे वळते. मी मूळची पत्रकार आहे आणि पत्रकार हा असा असतो की त्याला सगळ्या विषयांचा व्यासंग असावा लागतो. खेळाडू म्हणून मी सुरुवातीला क्रीडा पत्रकारिता केली आणि लेखक मी ठरवून झालेली नाही. म्हणजे माझं जेव्हा लग्न झालं 2003मध्ये मी मुंबईत गेले. बॉम्बस्फोट होताना अनुभवले 2003 नंतर. 6मध्ये झाले, 26/11चा हल्ला झाला. दूरदर्शनमध्ये त्या 3ही बॉम्बस्फोट आणि ह्याच्या वेळेला मी आकाशवाणी आणि दूरदर्शनमध्ये होते. म्हणजे भाषांतरकार म्हणून होते, अँकर म्हणून होते आणि पुण्यापेक्षा एकदम वेगळ्या संस्कृतीत गेले होते. 26/11चा हल्ला बघितल्यानंतर तेव्हापासून जी प्रक्रिया डोक्यात होती, कसाबला फाशी दिल्यानंतर राजहंस प्रकाशनाकडे मी ती कल्पना मांडली होती. राजहंसकडे ती कल्पना मांडली तर त्यांनी ते असं म्हणाले की आयडिया तुमची आहे तर पुस्तक तुम्हीच लिहा. आणि मग 3 महिन्यात पुढचं रात्रंदिवस जागून मी ते ऑपरेशन एक्सचे पुस्तक लिहिलं. पण तेव्हा ज्या नवोदित लेखकांसाठी मराठीत अडचणी येतात, तिथे अशी मुळं माझ्या डोक्यात रुजली होती की आपणच का प्रकाशन संस्था काढू नये, कारण आपण वेगवेगळ्या पातळीवर संपादनाचं पण काम केलेलं आहे. मग ह्याच्यात आम्हाला पुढची प्रोसेस सुरू करण्यात 4 वर्ष गेली. आधी मी आणि माझे तेही स्पोर्ट्समधलेच आहेत, क्रीडा पत्रकार आहेत, ओढ हिरवळीची नावाचा क्रीडा विशेषांक काढत होतो.
आणि मग प्रकाशक संस्था आधी सुरू केली. तेव्हा असं लक्षात आलं की वेगवेगळ्या प्रकाशन संस्थांमध्ये एडिटर्स वेगळे असतात आणि त्यामुळे काही अडचणी येऊ शकतात. तर मी सुरुवातीची काही दुसरे एडिटर असताना मी काही पुस्तकं एडिट करत गेले आणि मग असा माझा तो पत्रकार, प्रकाशक, पत्रकार, लेखक, मग प्रकाशक आणि संपादक असा प्रवास सुरू झाला. आणि आता मी सदामंगलची प्रकाशक आणि संपादक दोन्ही आहे. अनेकदा पुस्तकांचं संपादक आणि प्रकाशकाची कामं यात गल्लत केली जाते असं मला सांगायचं आहे. म्हणजे ओळख करून देताना सुद्धा संपादक प्रकाशक अशी दिली गेली पाहिजे, एवढी अपेक्षा आहे. कारण संपादन हा एक वेगळ्याच कलेचाच भाग आहे असं मला वाटतं आहे. आणि लेखकाबरोबर चर्चा करत त्या पुस्तकाचं संपादन करताना आणि मग ते प्रकाशित करताना एक वेगळं कामच आहे. त्यामुळे असे दोन उल्लेख करायला हवे नक्कीच. त्यामुळे अशा या पहिल्या संपादक प्रकाशकाचं पुन्हा एकदा स्वागत आणि अभिनंदन करूया. आणि पुस्तकातल्या पुढच्या अभिवाचनासाठी मी श्वेताला आमंत्रित करते. कादंबरीचा जो भाग मी आता अभिवाचन करणार आहे तो कथानकामधला महत्त्वाचं वळण देणारा भाग आहे. विचार बदलाच्या यंत्राचा पायलट प्रयोग होतोय आणि प्रयोग वस्तू आहे प्रॉडक्ट व्यक्ती. ती विचारी आहे, जाणकार आहे, कादंबरीतल्या चांगल्या विचारांचं प्रतीक आहे. विचार बदलाच्या यंत्राच्या पहिल्या प्रयोगाचा प्रॉडक्ट व्यक्तीवर तिच्या विचारांच्या विश्वामध्ये काय आणि कसा परिणाम होतोय हे बघूया. अंग सैलावून आपल्या मेंदूचं 360 डिग्री स्कॅनिंग करून घेण्यासाठी प्रॉडक्ट व्यक्ती स्वतःच्या विचार विश्वामध्ये शिरली. प्रॉडक्ट व्यक्तीने डोळे उघडले तेव्हा भोवतीच्या सुंदर प्रकाशात खुल्या आकाशाखाली विस्तीर्ण हिरव्या मैदानात आपण पहुडले आहोत असं तिच्या लक्षात आलं. सळसळणाऱ्या उत्साहाने ती उठून बसली. जवळची एक टेकडी प्रसन्न हिरवाईने नटलेली. दूरवर पसरलेल्या डोंगर रांगा आणि चोहीकडे पाचू रंगाची नवलाई. आपण ज्या मैदानात आहोत ती एका टेकडीवरची सपाटी आहे असं तिच्या लक्षात आलं. अंतर जरा जास्त वाटत होतं पण प्रत्यक्षात ती क्षणात टेकडीच्या काठावर आली आणि दूरवर नजर फेकू शकली. एक टुमदार गाव टेकडीच्या पायथ्याशी वसलेलं होतं. गावाकडे जाणाऱ्या वाटेत दगडधोंडे, झाडी तर भेटलीच, पण वळणावळणावर माणसंही भेटली. हाती काठी घेतलेल्या एका तुळतुळीत डोक्याच्या माणसानं हिकडून जावा असं आवर्जून सांगितलं. भरगच्च दाढीवाले दोघं जण बोलले काहीच नाहीत, पण मैत्रीपूर्ण कटाक्षाचं आदान प्रदान झालं. कोट घातलेली एक व्यक्ती टेकडी उतरल्यावर गावाकडे जायचा हमरस्ताच दाखवू लागली. भरगच्च दाढीवाले एकमेकांशी बोलण्यात पुन्हा दंग झाले, पण उत्क्रांती आणि वर्ग कलह एवढे शब्द मात्र ऐकू आले. गावाच्या सुरुवातीलाच एका मोकळ्या ढाकळ्या अंगणात त्या स्ट्रक्चरने तिचं लक्ष वेधून घेतलं. ते चक्क पुस्तकांचं घर होतं. म्हणजे भिंती पुस्तकांच्या, छप्पर पुस्तकांचं आणि कुंपणही पुस्तकांचंच. कुठेही जावं, तिथलं पुस्तक काढावं, वाचावं आणि परत जागेवर ठेवून द्यावं. पुढून एकमजली दिसणारं ते घर मागच्या बाजूला उंचच उंच आणि विस्तीर्ण होत गेलेलं. प्रॉडक्ट व्यक्तीला त्या घराची उंची बाजूच्या टेकडीपेक्षाही जास्त असावी असं तिथे उभं राहून वाटलं. पुढे गेल्यावर तर तिला आकरीतच दृष्टीस पडलं. पंचायत असं लिहिलेल्या त्या स्ट्रक्चरला उंची होती पण भिंतीच नव्हत्या. जमिनीपासून काहीशा उंचावर बांधलेल्या त्या स्ट्रक्चरला 4 खांबांनी तोलून धरलं होतं. आणि आकरीत म्हणजे ते खांब नव्हतेच मुळी, माणसं होती. टेकडीच्या पायथ्याशी गावाकडे जाणारा हमरस्ता दाखवणारा कोटवाला कुठून तरी तिथे आला आणि एका खांबाला उद्देशून म्हणाला, माध्यमकर्मींनो, इतर 3 खांबांपेक्षा तुमची उंची कमी पडतीये, त्यामुळे स्ट्रक्चर जरा कलतंय. हे योग्य नाही.
तुमची उंची वाढवा आणि बॅलन्स करा. काहीशा उंचीवरच्या त्या भिंतीच्या स्ट्रक्चरमध्ये जाण्यासाठीच्या पायऱ्या मात्र अजिबातच सुबक नव्हत्या, ओबडधोबड होत्या आणि त्यांना कठळच नव्हता. तोल सांभाळू न शकणाऱ्याची तर गच्छंतीच होईल बरं का. तिचे पाय तिला शाळेकडे घेऊन जाणार होतेच, त्यामुळे ती शाळेपाशी पोहोचलीच. पाहते तो काय, एकाही मुलाचा पत्ता नाही. शाळा जणू स्तब्ध. तेवढ्यात तिला शाळेच्या फाटकापाशी मघाचा काठीवाला तुळतुळीत डोक्याचा माणूस दिसला. तोंडाचं बोळकं दाखवून हसला देखील, पण पाठ फिरवून भलत्याच दिशेने जायला निघाला. प्रोडक्ट व्यक्तीला ते जरा विचित्रच वाटलं. शाळेचं फाटक उघडून आता आत जावं की काय असा विचार ती करत असतानाच सुरुवातीपासून असलेला प्रसन्न प्रकाश मंदवल्यासारखा तिला वाटला. कुबट दर्प आला कुठून तरी. वाहता वारा थांबलाय आणि कुबट दर्प कुठून येतोय म्हणून तिने आसपास पाहिलं तर सारं कसं स्तब्ध. गावाची गजबज निमालेली, गावात निर्जीवाचं राज्य. अचानक तिचं लक्ष जवळच्या टेकडीच्या माथ्याकडे गेलं. तिथूनच उतरून ती गावाकडे आली होती. टेकडीच्या माथ्यावर घाणेरड्या पिवळ्या रंगाचा द्रव जमतोय आणि तो वेगाने वाढतोय. त्याचा लोंढा तयार होऊन गावाच्या दिशेने घरंगळू लागला. नाही, लाव्हा नाही हा. त्या द्रवाचा विषारी थंडपणा इतक्या लांबून जाणवतोय. हा कुबट दर्प त्याचाच. जास्त प्रवाही नसल्यानं हळूहळू पण निश्चितपणे गावाच्या दिशेने तो द्रव वाहू लागलाय. कणाकणाने पुढे येतोय. पहा, त्याने टेकडी पण काबीज केली आता. त्या द्रवाचं प्रतिबिंब आकाशभर पसरू लागलंय. इतक्या लांबून त्याचं लिबलिबीत अस्तित्व जाणवतंय. हे काहीतरी वेगळंच आहे. भीती स्पर्शून गेलीच. लिबलिबीत, अर्धप्रवाही, घाणेरडा, कुबट दर्पाचा हा पिवळट लोंढा क्षणोक्षणी वाढतोय. टेकडी गिळंकृत करून आता गाव गिळायला ठामपणे येतोय. निघावं इथून, नाही पळावं इथून. ह्या द्रवापासून दूर जायलाच हवं. त्याचा वेग कमी आहे, दूर जाऊ शकतो आपण. प्रोडक्ट व्यक्तीने गावाबाहेर उलट दिशेने भराभर चालायला सुरुवात केली. आणि मागे वळून पाहते तर काय, ते लिबलिबीत अस्तित्व आता महाकाय झालं होतं आणि गावातला पहिला घास घेत होतं पुस्तकांच्या घराचा. एखाद्या हिंस्त्र पण बळकट जनावराने सहजी आपलं भक्ष्य गिळावं तसं पुस्तकांचं घर क्रमाक्रमाने त्या लिबलिबीत अस्तित्वामध्ये गडप होत होतं. त्याचा आकारमान मुळी वाढायचं थांबतच नव्हतं. अजस्त्र, महाकाय, अवाढव्य या सगळ्याच्या पलीकडे ते आकारमान गावाच्या रस्त्यातून, गल्ल्यातून, घरातून, घराच्या छपरावरून पुढे पुढे सरकतच होतं. आता मात्र प्रोडक्ट व्यक्ती भराभर चालण्याऐवजी पळू लागली. जितकं लांब लवकर जाता येईल तितकं जाऊया. समोरच्या त्या दुसऱ्या टेकडीवर चढूयात, उंचावर, सुरक्षित. अरे हे काय, त्याही टेकडीच्या माथ्यावर पिवळट द्रव गोळा होताना दिसतोय. पहा क्षणार्धात त्याचा आकारमानही वाढलं, घरंगळतोय आपल्याच दिशेने. प्रोडक्ट व्यक्तीने पुन्हा दिशा बदलली, पळण्याचा वेग वाढवला. पण समोर पाहिले तर काय, तोच लिबलिबीत द्रव, आक्रमकतेने नाही तर शांतपणे तिच्या दिशेने येणारा, कॉन्फिडंट. आता मात्र प्रोडक्ट व्यक्तीला काय करावं ते कळेना. चहूदिशांनी इंचानं पुढे येणारा तो कॉन्फिडंट द्रव, त्याचा विषारी थंडपणा, घाणेरडा पिवळा रंग आणि तो कुबट दर्प. प्रोडक्ट व्यक्तीने सुटकेच्या अपेक्षेने आजूबाजूला पाहिलं. तेवढ्यात आकाशातून आपल्या अंगावर थेंब पडतायत असं तिच्या लक्षात आलं. तिने आपल्या खांद्यावर पडलेला थेंब पाहिला, तोच विषारी द्रव, थंडगार. थेंबामागून थेंब पडत गेले डोक्यावर, कानावर, पाठीवर, साऱ्या अंगावर. अर्धप्रवाही, चिकट. हातावरच्या उघड्या कातडीला त्याचा प्रथम स्पर्श झाला, थंडगार, कॉन्फिडंट.
चिकट द्रवाच्या पावसापासून वाचण्यासाठी तिनं जवळच असलेल्या झाडाचा आश्रम घ्यायचं ठरवलं. 2-4 टांगात ती झाडाखाली पोहोचली देखील. झाडाखाली पोहोचून सुद्धा अंगावर थेंब पडतच राहिले. तिने चमकून वर बघितलं. झाडाच्या पानापानातून तोच चिकट द्रव कच्च भरलेला. जणू त्या द्रवाची निर्मिती झाडाच्या पानांमध्येच होत होती. आता जावं तरी कुठं? चहूबाजूंनी तिच्याकडे झेपावणारं ते लिबलिबीत अस्तित्व. कुंद आभाळातून पडणारे चिकट अर्धप्रवाही थेंब. द्रवाचं आकारमान वाढत चाललं. प्रोडक्ट व्यक्तीने घट्ट डोळे मिटून घेतले. लिबलिबीत अस्तित्व तिला चहूबाजूंनी भिडलं. नखशिखांत बुडाली. तो नकोसा थंडगार चिकट स्पर्श सर्वांगाला. ती टेकडी, ती पाचू रंगाची हिरवाई, उतारावरची पायवाट, पुस्तकांचं घर, बिनभिंतीची नगरपंचायत शाळा, सगळं सगळं त्या लिबलिबीत अस्तित्वामध्ये गळप. अगदी प्रोडक्ट व्यक्तीसुद्धा. थँक्यू. हॅलो. अभिवाचनासाठी हा परिच्छेद निवडला किंवा हा भाग निवडला तेव्हा मला असं वाटलं की या कादंबरीत मी वेगळ्या वेगळ्या प्रकारे लिखाणाचे काही प्रयोग केले आहेत. त्यातला हा जो एक वेगळाच प्रयोग, आणि मला कबूल करायला हरकत नाही, दुसरे लेखक महोदय इथं आहेत, की मतकरींच्या लेखनाचा या सगळ्या शैलीवरती खूप प्रभाव पडलेला आहे. कारण हे लिहित असताना मला रत्नाकर मतकरींचंच लिखाण आठवत होतं. त्यामुळे लेट मी कन्फेस दॅट. या कादंबरीतली गंमत अशी आहे की आत्ता हे सगळं डोळ्यासमोरच येत होतं अक्षरशः. तर आत्ता जरी समजा आपण बिभत्स रसाचा अर्क बघितला असेल इथे, तरी असे बाकीचे वेगवेगळे रससुद्धा आपल्याला अनुभवायला मिळतात त्या कादंबरीमध्ये. तर मला आता असा प्रश्न आहे की हे सगळं आता श्वेताने इतकं ड्रॅमॅटिकली आणि ग्राफिकली समोर मांडलं की आता आपण वेबसिरीज बघतो वेगवेगळ्या, त्यानंतर आपण वेगवेगळ्या नॉवेल्स वाचतो, वेगळ्या प्रकारच्या टी व्ही सिरियल्स असतात. आपण सोप ओपेराजचं बोलायला नको आहे टी व्हीवरच्या, पण इतर जे काय बघतो किंवा नाटकं असतं किंवा अजून सिनेमे आहेत, वेगवेगळे आपल्याला सगळे OTTवरनं बघायला मिळतात. तर या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या माध्यमांपैकी कुठल्या माध्यमामध्ये याचं परिवर्तन व्हावं किंवा हे तुम्हाला दिसावं ॲज अ नॉवेल तर आहेच आहे, तर तसं आता नाटक व्हावं का सिनेमा व्हावा का वेब सिरीज व्हावी का अजून काही? जसं परिचयामध्ये सांगितलं तसं वेगळ्या वेगळ्या साहित्य प्रकारांमध्ये लिहिण्याचा मी अनुभव घेतलेला आहे. हे जे कथानक आलं ना समोर, हे कादंबरी म्हणूनच आलं माझ्यासमोर. हे जर मला नाटकासारखं आलं असतं तर मग मी याचं नाटकच लिहिलं असतं, किंवा सिनेमा म्हणून आलं असतं तर मी याचा स्क्रीन प्लेच तयार केला असता, किंवा तुम्ही म्हणता तसं वेब सिरीजसारखं असतं तर मग तशी ट्रीटमेंट. त्याचं कारण असं की प्रत्येक साहित्य प्रकाराचा काही एक ठोकताळा असतो, आणि माझ्या मनामध्ये कादंबरी या साहित्य प्रकाराचा ठोकताळा हा जास्त प्रभावी झाल्यामुळे आणि मला ते कादंबरीचं कथानक म्हणून योग्य वाटल्यामुळे मी तो फॉर्म निवडलेला आहे. पण तुम्ही जे म्हणताय की प्रेझेंटेशन म्हणून, मला असं अपेक्षित आहे की या कादंबरीमधल्या ज्या घटना आहेत त्या घटनांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं पोटेन्शियल आहे. म्हणजे असं की कुणी जर प्रतिभावंताने याचं नाटक करायचं ठरवलं, आपल्या मराठीमध्ये अनेक कादंबऱ्यांवरनं नाटकं आली आहेत आणि यशस्वी पण झाली आहेत, तर त्याला त्या पद्धतीने काही गोष्टी या बीजावरनं त्याला तयार कराव्या लागतील. आय विल नॉट इन्क्लाइंड मायसेल्फ, म्हणजे माझ्याबद्दल मी याचं नाट्य रूपांतर करणार नाही, मला नाही ते रुचत आहे. वेब सिरीजबद्दल मात्र माझं मत वेगळं आहे. वेब सिरीजसाठी याला जी काही ट्रीटमेंट द्यायची आणि वेब सिरीजचे ठोकताळे याच्यामध्ये ॲड करायचे, हे आपल्याला करता येईल. त्याच्यासाठी मी काही मदत करू शकेल, कारण दृकश्राव्य माध्यमाचा सुद्धा काही अनुभव मी पूर्वी घेतलेला आहे. मला याच्यापेक्षा महत्त्वाचं असं सांगायचं आहे की याच्यात काय झालं लिहिताना. खरं म्हणजे ही कादंबरी लिहित असताना ज्या लोकांशी माझी चर्चा झालेली आहे त्यातले बरेच जण आज इथे उपस्थित आहे. माझा एक मित्र तर इथे पहिल्याच रांगेत असा बसलेला आहे की हे लिहित असताना त्याने मला पाहिलेलं आहे. आणि इतरही काही जाणकारांशी मी जेव्हा बोललो
तर ही कादंबरीच आहे आणि ही कादंबरीसारखीच ट्रीटमेंट होईल हे मलाही आधी पटत नव्हतं, खरं वाटत नव्हतं. म्हणून वेगवेगळ्या साहित्य प्रकारांचा उपयोग वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये केलेला आहे. म्हणजे कविता आहे, एखादं प्रकरण म्हणजे कविता आहे, जी कविता श्वेताने पहिलीच सादर केली ती मुक्तछंद कविता आहे. किंवा वीणा केळकर मॅडमनी अगदी सुरुवातीला आम्हा घरी धन विचारांचीच रत्ने, ते या कादंबरीतलीच ती ओवी आहे. म्हणजे छंदबद्ध कविता, मुक्तछंदातली कविता, एकांकिका, संवादाचे वेगळे वेगळे प्रकार, वृत्तांतलेखन असेल, पत्रलेखन असेल, भाषणं असतील, असे वेगळे वेगळे साहित्य प्रकार याच्यामध्ये खरं तर केलेले आहेत असं मला म्हणता येत नाही, ते झालेले आहेत. कारण तो कंटेंट तसा समोर आल्यावर तो त्या साहित्य प्रकारात समोर आला म्हणून तो तसा लिहिला गेला. तुम्ही म्हणता तसं याचं पुन्हा वेब सिरीज, याचं नाटक, याचा सिनेमा, याच्यासाठी या सगळ्या साहित्य प्रकारांचा अंदाज असलेला कुणीतरी प्रतिभावंत लागेल जो हे करू शकेल. बरं, आता याच्याशीच कनेक्टेड मला डोक्यात आलं एक, की ह्याला कादंबरी म्हणतो आपण मराठीमध्ये, पण ना एवढे सगळे वेगवेगळे प्रयोग ह्याच्यात झालेत, त्यामुळे त्याला नॉव्हेल म्हणणं जास्त मला रास्त वाटतं आत्ता, कारण तितकी नॉव्हेल्टी आहे त्याच्यामध्ये. हे मला त्याच्याबद्दल सांगायचं होतं, म्हणून नॉव्हेल हा शब्द इथं जास्त मला वाटतं तो बसतोय व्यवस्थित. तर आता इथून मी आता एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे मला आपल्या प्रकाशक मॅडमनं, की आता एवढ्या वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये जर समजा प्रयत्न केलेत, वेगवेगळ्या प्रकारच्या दिशा घेतलेल्या आहेत, शोधलेल्या आहेत, तर असं पुस्तक निवडण्यामागे किंवा ते तुम्हाला काय निकष तुम्ही लावले आणि ते तुम्ही कसं काय चूज केली, हे सिलेक्ट कसं केलं पुस्तक? सदामंगल पब्लिकेशननी जी आत्तापर्यंत जी पुस्तकं निवडली आहेत त्यात सगळ्यात मोठा निकष हा आहे की वेगळेपण पुस्तकाचं. जेव्हा त्यांनी मला वाचायला पुस्तक दिलं तेव्हा मला हा वेगळेपणा जाणवला. आणि निकष लावण्यामध्ये की असे वेगळे प्रयोग मराठीमध्ये फार होत नाहीत, इंग्रजी भाषेत होतात, हिंदीमध्ये होतात. आणि दुसरं एक कारण निकष म्हणजे वेगळे वेगळे लेखक आणणे. म्हणजे एक वसंत पोद्दारांची 4 पुस्तकं धरली, कुमार, गाडगेबाबा किंवा अनिल विश्वास ते RD बर्मन, अशी 3 पुस्तकं जी आहेत ती आम्ही रिप्रिंट केली. पण जनरली लेखक निवडताना लेखकांमध्ये वेगळेपण येईल म्हणजे समतोल दिसतो आमच्या ह्याच्यामध्ये की मान्यवर आणि नवोदित. तर आता यांची 17 पुस्तकं प्रकाशित झाली होती, पण काही इंटरनेटवरची होती, काही ह्याची. कादंबरी म्हणून हे त्यांचं पहिलंच पुस्तक होतं. बरोबर. आणि मी त्यांचं आधी फार काही वाचलं नव्हतं, कारण आमची ओळख होती 1.5-2 वर्षातली. पहिलं वाचन केल्यानंतर मला त्यातला वेगळेपणा भावला आणि फ्लो होता एक, जी शैली मराठीमध्ये दिसत नाही. म्हणजे एक कादंबरी फॉर्मॅट घेतला, शेवटपर्यंत तोच ठेवला, असं सगळं मोनोटोनस त्यात काही नव्हतं. म्हणजे फक्त त्यांना पहिलं वाचन झाल्यानंतर ना पुस्तकाचं नाव बदला हे मी सुचवलं होतं. त्यावर आपण नंतर बोलू, प्रश्न येईल. येस. नाही, पण मला याबद्दल सांगावं लागेल की हे पुस्तक प्रकाशित करताना प्रकाशन संस्था कशी निवडायची आणि त्या प्रकाशन संस्थेचा संपादक कसा असावा याच्या माझ्या काही कल्पना होत्या. आणि जेव्हा जांभेकर मॅडम भेटल्या आणि त्यांचा सगळा अभ्यास, त्यांनी केलेलं लेखन, त्यांनी केलेलं संपादन आणि त्यांनी आत्तापर्यंत केलेलं प्रकाशनाचं काम, या सगळ्यातून अतिशय जाणीवपूर्वक या प्रकाशकांकडे आपलं पुस्तक द्यावं असा मी निर्णय घेतला आणि आवर्जून ते दिलं. आणि आता जेव्हा पुस्तकाची प्रत माझ्यासमोर आहे तेव्हा त्याची प्रोडक्शन क्वालिटी बघून मला खरंच माझा निर्णय योग्य ठरला हे सांगावं लागेल. आणि आणखी एक वैशिष्ट्य असं की त्या प्रोडक्शन क्वालिटीमध्ये आतले जे साहित्य प्रकार आहेत वेगळे, त्या वेगळ्या वेगळ्या साहित्य प्रकारांना न्याय देणाऱ्या पद्धतीचं प्रिंटिंग आणि मांडणी ही त्या प्रोडक्शनमध्ये केलेली आहे, जी या पुस्तकाची एक म्हणजे कमॉडिटी म्हणून सुद्धा वैशिष्ट्य होऊ शकेल. मला याच मुद्द्यावर पुढे थोडं एलॅबोरेट करायला आवडेल की यामध्ये ज्या कविता आहेत 8-10 किंवा त्यापेक्षा जास्त, तर त्या कविता वेगळ्या वाचल्या ना की तुम्हाला एक वेगळं सूत्र दिसेल. म्हणजे ते लेखकाला जाणवलं की नाही मला माहिती नाही, पण संपादन करताना आणि 3rd पर्सन संपादन करताना, म्हणजे त्यांनी आधी ज्यांना वाचायला दिलं होतं त्यात काही मान्यवर होते,
पण ते त्यांच्या काही जवळचे सुद्धा होते. माझ्या बाबतीत तो धोका नव्हता. त्यामुळे मी एक संपादक म्हणून त्या कवितांना वेगळी ट्रीटमेंट दिली आहे, त्याला स्क्रीन टाकलेत. असे वेगळे प्रयोग इतर मोठे संपादकही करायला धजावत नाहीत. आणि मोठ्या प्रकाशन संस्थांची एक अडचण होते की ते मान्यवरांशिवाय इतर पुस्तकांकडे वळत नाहीत, त्यामुळे चांगल्या पुस्तकांना न्याय मिळत नाही. सदामंगलचा तोही वेगळा प्रयत्न असतो आणि त्या दर्जाच्या दृष्टीनेही हे पुस्तक चपखल बसलं. वाव. मला किरण सरांना विचारायला आवडेल की या नेहमी म्हणजे कविता किंवा कुठलंही पुस्तक लिहिताना त्या कवीच्या किंवा त्या लेखकाच्या प्रत्यक्ष अनुभवांवर ते असू शकतं असं आपल्या सर्वांना सामान्य वाचकांना वाटतं. इतकं धाडशी असं वर्णन असलेलं हे पुस्तक आहे. विविध साहित्य प्रकार वापरलेला आहे, पण त्यातून जे मांडलं आहे ते मांडताना मनात काय होतं आणि भीती वाटली नाही का या धाडसाची? धाडस वगैरे आत्ता म्हणताय तुम्ही, मला काही ते धाडस वाटलं नाही. जे वाटलं ते प्रामाणिकपणे लिहिलं, इतकं ते सरळ, सोपं, स्वच्छ आणि साधं आहे. आता ते वाटलं ते का वाटलं, किंवा पुस्तक हे अशा पद्धतीचं कथानक, त्याच्यामध्ये जे वेगळे वेगळे डिसिप्लिन्सचा विचार झाला, हे असं का झालं याचा थोडा विचार करायचा तर थोडं तांत्रिक होईल कदाचित उत्तर. पण जो काही विचार मी आत्तापर्यंत केलेला आहे, प्राचीन ऐतिहासिक काळापासून एकूणच मानवजातीच्या पुढच्या सगळ्या वाटचालीबद्दल, मला 3 गोष्टी लक्षात आल्या प्रामुख्याने, आणि ज्या वर्तमान काळात अतिशय महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट अशी की तंत्रज्ञान हे एकूणच माणसावरती, माणसाच्या आयुष्यावरती वाजवीपेक्षा जास्त, गरजेपेक्षा जास्त प्रभावी असं होत आहे. त्याचा अनुभव आपण सगळे घेतो आहोत. दुसरा मुद्दा असा आहे की कोणत्याही गोष्टीकडे ब्लॅक किंवा व्हाईट अशाच पद्धतीनं बघायची एक विचित्र सवय आपल्या सगळ्यांना लागायला लागलेली आहे. म्हणजे येस ऑर नो, या बाजूचं किंवा त्या बाजूचं, मध्ये असं काही असतंच असं काही नाही. काळं किंवा पांढरं, व्हॉट इज दिस? काळं आणि पांढऱ्याच्या मध्ये सप्तरंग आहेत आणि तेही खूप सुंदर आहेत. पण आपल्याकडे शिक्का मारायची घाई फार व्हायला लागलेली आहे, हे मला डेंजरस वाटतं. तिसरी गोष्ट जी श्वेताच्या अभिवाचनात थोडीशी उल्लेख त्याचा येऊन गेला, तो म्हणजे अस्मिता अतिशय संकुचित व्हायला लागलेल्या आहेत. म्हणजे कुटुंबाची असेल, जातीची असेल, धर्माची असेल, देशाची असेल, या अस्मिता या संकुचित व्हायला लागला, हे चिंतेची गोष्ट आहे असं माझ्यासारख्या अनेकांना वाटतं आहे, हे माझ्या लक्षात आलं. आणि जशी श्वेता ॲस्ट्रॉनॉमीचं काम करते, खगोलशास्त्रात काम करते, तसं मी त्या पुस्तकात म्हटलं आहे की आपली अस्मिता जेव्हा खगोलांना भिडेल तेव्हा खऱ्या अर्थाने व्यापक ते होईल, आणि आजचा जो संकुचित अस्मितेचा प्रॉब्लेम आहे तो त्याच्यामुळेच सुटू शकेल. आता या ज्या 3ही गोष्टी, म्हणजे प्रभावी होणारं तंत्रज्ञान, ब्लॅक किंवा व्हाईट एवढंच बघण्याची लागलेली विचित्र सवय, आणि तिसरं म्हणजे अस्मिता अतिशय टोकदार आणि संकुचित असणं, या 3ही गोष्टींचा परिपाक असा आहे की तुमच्या विचारशक्तीवरती घाला येतो आहे. आणि म्हणून माझ्या कादंबरीचं नायकत्व मी माणसाच्या विचारशक्तीला दिलेलं आहे. विचारशक्ती ही नायक आहे, आणि त्यामुळे एखाद्या साध्या कादंबरीमध्ये जसं नायकावरती काही संकट येतं तसं विचारशक्तीवरती संकट येतं. मग ते फक्त कादंबरीतल्या पात्रांच्या विचारशक्तीवरती येतं असं नाही आहे, तर ते एकूणच विचारशक्तीवरती येतं. आणि याच्यासारखी भयानक गोष्ट नाही दुसरी. तर ही जी भयानकता आहे या 3 गोष्टी वाढत चालल्यामुळे, आणि हे जागतिक आहे, हे वाढत चालल्यामुळे आता हे लिहिलं पाहिजे, आणि फिक्शन या पद्धतीने, कथानक या पद्धतीने आणि गोष्टीच्या रूपातून हा मुद्दा लोकांसमोर गेला पाहिजे, असं जेव्हा मला मनापासून वाटलं तेव्हा ही कादंबरी तयार झाली. त्यामुळं हे सुचलं कसं याचं उत्तर म्हटलं तर फार अवघड आहे. कारण प्रकाशकांनी जेव्हा माझा एक याच कादंबरीवरती इंटरव्ह्यू घेतला होता तेव्हा मीही त्यांना असं म्हटलं होतं की मला नेहमी असं वाटतं, प्रत्येकालाच वाटायला पाहिजे की मी म्हणजे माझ्या मागे हा सगळा प्राचीन इतिहास पण आहे, हा सगळा काळ आहे, इथून शिकलेलो आहे आपण.
मराठी साहित्य आहे अख्खं आपल्या पाठीशी आणि त्या सगळ्याचा परिपाक म्हणून हे घडतं आहे. आणि मला एक इथे कबूल करायला पाहिजे, माझी पहिलीच कादंबरी, म्हणजे बाकी जरी लिहिलेलं असलं तरी कादंबरी लिखाणाचं एक प्रेशर असतं, एक दडपण असतं. ते दडपण सहन करताना मी काही जाणकारांशी बोललो, त्याच्यामध्ये मला काही नावं घेणं आवश्यक वाटतं. उदाहरणार्थ निलिमा फाटक मॅडमशी जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांनी मला या कथानकाचं, या कादंबरीचं एक वेगळं रूप उलगडून दाखवलं. आणि तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की लेखक म्हणून माझा त्या कादंबरीवरती जरी काही अधिकार असला तरी तो लिहिताना मी जशी माझ्या पूर्वसुरींची, माझ्या सगळ्या इतिहासाची मदत घेतलेली आहे, या सगळ्या जाणकारांची मदत घेतलेली आहे, त्याचप्रमाणे या लिखाणावरती सगळ्या समाजाचा अधिकार आहे. म्हणजे एकदा पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा याच्यावरचा लेखक म्हणून माझा अधिकार संपुष्टात आलेला आहे. आता हे वाचकांचं आहे, ही भावना माझ्या मनामध्ये. वा वा वा. आता माझा एक प्रश्न आहे प्रकाशकांना, की तुम्ही आता वेगवेगळ्या भूमिका आतापर्यंत केलेल्या आहेत, प्रकाशक म्हणून, त्यानंतर संपादक म्हणून, तुम्ही लेखक पण आहात. आता या तिन्ही करत असताना ह्या पुस्तकाचं संपादन, आता लोकांना कसं वाटतं माहिती का, पुस्तक असं प्रकाशकाकडे गेलं ना की उसाचा रस कसा, एकदा उसाची कांडी अशी सोडली की तिकडनं डायरेक्ट रस, असं साधारण त्यांना बाकी आतमध्ये काय काय होतं ते फारसं माहिती नसतं. तर आता तुमच्याकडे आता मला दोन ह्याच्यात आहेत गोष्टी. एक म्हणजे तुमचा संपादक म्हणून तुम्ही या ह्याच्यावरती पुस्तकावरती कसं काय संस्कार केले, कसे केले, हा एक मुद्दा. आणि दुसरं की तुमच्यामधल्या लेखकाला बाजूला कसं ठेवलं जेव्हा तुम्ही हे संपादन करत होतात. तुम्हाला जे आधी सांगावं असं वाटेल ते आधी, त्याच्यानंतर तुम्ही तुमचा क्रम ठरवा तुमच्याकडनं. मी आधी पहिल्याच प्रश्नाचं उत्तर देईन. म्हणजे या कादंबरीचं वेगळेपण आहेच आहे, अतिशय सुंदर शैलीत ते लिहिलं गेलेलं आहे. पण तरी देखील जेव्हा कादंबरी माझ्या हातात आली, थोडं इथे मी स्पष्ट बोलेन, म्हणजे तिथे किरण सरांनी ते व्यक्तिगत घेऊ नये, तेव्हा त्यामध्ये मला एक थोडासा फॅक्टर हा जाणवला की त्या ओव्हरऑल पुस्तकाला एक शिस्त देण्याची गरज होती. म्हणजे कसं ते मी सांगते, अनावश्यक एंटर स्पेसेस हे खूप होते. आणि सध्याच्या काळात ना भल्या लेखकांना, म्हणजे ज्यांचं पहिली कादंबरी आहे, अपार्ट फ्रॉम दॅट, म्हणजे पण अनावश्यकरित्या वापरला जातो, वाक्याच्या सुरुवातीलाच तो वापरला जातो ज्याची गरज नसते. आणि डॉट म्हणजे आत्ताच्या सेल्फ पब्लिशिंगच्या जमान्यामध्ये, म्हणजे हे व्हॉट्सअप, फेसबुक आणि याच्यामध्ये ना जो तो उठतो आणि त्याच्यावर काहीही संपादकीय संस्कार झालेले नाही आहेत असं म्हणून पब्लिश करतो. त्यातल्या सगळ्या त्रुटी या पुस्तकात होत्या आणि तरीही शैली उत्तम होती, मला फ्लोची अडचण कुठे आली नाही. त्यामुळे मी म्हणजे आता एक मी उदाहरण देते. या पुस्तकामध्ये एक बेस विचार मॅप म्हणून शब्द आहे. तर आता मला त्यात काय करावं लागलं, अगदी शेवटच्या टप्प्यात पुस्तक होतं, तर तो हा एकच शब्द वेगवेगळ्या प्रकारे लिहिला गेला होता आणि तो बऱ्याच शेवटच्या 50 पानांमध्ये होता. म्हणजे कुठे त्याला विचार बेस विचार मॅप, कुठेतरी तो शब्द एकत्र आहे, कुठेतरी वेगळा आहे, असे म्हणजे त्यांनी फ्रेजेस तयार केलेले आहेत पुस्तकामध्ये वेगवेगळ्या. तर तो प्रत्येक शब्द शेवटपर्यंत एकसारखा येण्याची गरज होती. म्हणजे एरवी लोकांना काय वाटतं की चला आता हे पुस्तक पाठवलेलं आहे, दुसऱ्या दिवशी छापायला जाणार. पण म्हणजे सरांच्या पुस्तकात सुद्धा या काही त्रुटी मला जाणवल्या. तर जे अगदी नवोदित आहेत त्यांच्यावर संपादकीय, आणि होतं कसं आजकाल सेल्फ पब्लिशिंग म्हणजे कसं आहे, तुम्ही कवी चांगले आहात, लेखक चांगले आहात म्हणून तुम्ही उत्तम संपादकच व्हाल असं नाही आहे. म्हणजे संपादकीय प्रक्रियेमध्ये खूप प्रक्रिया असतात. पुस्तक निवडणं, मग ते DTP ऑपरेटरला पाठवण्याच्या आधी संपादक त्याचे 2दा वाचन करतो, कंटिन्युएशन चेक करतो, नंतर ते DTP ऑपरेटरकडे गेल्यानंतर परत जेव्हा येतं तेव्हा वाचून प्रूफ रीडरकडे देतो. तिथे कंटिन्युएशनपासून पॅरेग्राफ्स अनेकदा वर खाली करावे लागतात. हे या पुस्तकाबद्दल झालं नाही, त्याबद्दल सरांचे थँक्स त्या शैलीबद्दल. पण इथेच प्रक्रिया थांबत नाही. ते परत आल्यानंतर म्हणजे एकाच वेळेला अनेक लोकांशी संपर्क साधायचा असतो.
प्रिंटरशी संपर्क साधायचा असतो, सरांना विचारायचं असतं, म्हणजे लेखकाला विचारायचं असतं. त्याच वेळेला DTP ऑपरेटरच्या अनंत अडचणी असतात. प्रूफ रीडर काही सगळ्या विषयातले तज्ज्ञ नसतात. इथे मी पत्रकार असण्याचा फायदा होतो आणि लेखक असण्याचाही फायदा होतो. म्हणजे जेव्हा फ्लो तुटतो पुस्तकामध्ये, म्हणजे मी अनेक पुस्तकं आहेत सदा मंगलची, ती रिराईट केलेली आहेत, ते मी नंतर बोलते. पण लेखकाला मला बाजूला अशासाठी ठेवायला लागतं की माझी एक स्वतंत्र शैली आहे. बरोबर. त्या लेखकाची शैली न बदलता मला संपादन करावं लागतं. सुपर्ब सुपर्ब. वा वा. पुन्हा एकदा कादंबरीतल्या काही भागाचं अभिवाचन करायला मी श्वेताला आमंत्रित करते. जसं आत्ता बोलणं झालंच की कादंबरीमध्ये वेगळे साहित्य प्रकार हाताळले गेलेत, वेगळ्या शैली हाताळल्या गेल्यात. तशी आता ज्याचं मी अभिवाचन करणार आहे ती शैली आहे निवेदन शैली, जी जनरली कादंबऱ्यांमध्ये वापरलेली असते. आणि हा भाग निवडण्याचं कारण आहे कारण की घरच्यांचा, आमचा सगळ्यांचा हा मला असं वाटतं एक फेवरेट आणि जिवलग भाग आहे. का ते तुम्हाला कळेलच. दुपारच्या टळटळीत उन्हामध्ये प्रॉडक्ट व्यक्तीचं टुमदार घर सुस्त आणि शांत होतं. छोटेखानी अंगणातही निवडक झाडं आणि कुंडीतल्या वेली स्तब्ध होत्या. थोडीफार हालचाल अधूनमधून जाणवत होती, ती प्रॉडक्ट व्यक्तीच्या गोंडस पाळीव चतुष्पादाची. रस्त्यावर एकटक नजर लावून काही हालचाल दिसतीये का हे अंगणात बसलेला चतुष्पाद जोखत होता. थोडीशी हालचाल दिसली तरी आपले कर्णेंद्रिय आणि घ्राणेंद्रिय त्याने अलर्ट मोडवर ठेवलेले होते. या घराच्या रक्षणाची जबाबदारी आपली आहे आणि त्यामुळे कुठेही थोडी जरी हालचाल दिसली तरी आपण लगबगीने तिथे पोहोचलं पाहिजे असं चतुष्पादाला वाटे. चतुष्पादाचा मित्रधनी म्हणजे प्रॉडक्ट व्यक्ती आणि चतुष्पादामध्ये, या दोघांमध्ये अतूट बंध होते. रस्त्यावरून प्रॉडक्ट व्यक्तीने चतुष्पादाला उचलून आणलं तेव्हा चतुष्पाद अवघा महिन्याभराचा होता. आजूबाजूच्या आवाजांनी आणि गोळा झालेल्या भटक्यांनी त्या चिमुकल्या जीवाला बेजार केलं होतं आणि त्यामुळे तो बावरला होता. प्रॉडक्ट व्यक्तीनं त्याला उचलून छातीशी धरलं आणि सरळ घरी आणलं तेव्हाची त्याच्या डोळ्यातली कृतज्ञता अजूनही प्रॉडक्ट व्यक्तीवर पाझरत असे. भटक्या चतुष्पादांनी आपल्याला कसं भुंकून बेजार केलं होतं ती स्मृती त्याच्या मनातून कधीच पुसली गेली नाही. म्हणूनच संधी मिळेल तेव्हा भटक्या चतुष्पादांवर तो फाटकाच्या आतून भुंकत राही. द्विपाद प्राण्यांबद्दल त्याला आधी भीतीच वाटायची, पण आपला मित्रधनी हा द्विपाद आहे हे लक्षात आल्यावर काही द्विपाद चांगले असतात, त्यांची भीती बाळगायची गरज नाही हे शहाणपण त्याला आलं होतं. तरी काही द्विपाद प्राण्यांचा गंध त्याला आवडत नसे. अशा वेळेस मित्रधनी शांत राहायला सांगेपर्यंत भुंकून भुंकून आपला निषेध तो व्यक्त करीत असे. आपला मित्रधनी हा जगातला सगळ्यात सुंदर द्विपाद प्राणी असल्याचं चतुष्पादाचं ठाम मत होतं आणि म्हणूनच तो आसपास असला तर चतुष्पाद कधी त्याच्याकडे टक लावून पाही किंवा अधूनमधून नजरेला नजर दे. आपल्या मित्रधनाला आपण जगातले सगळ्यात सुंदर चतुष्पाद वाटतो ह्याची पण त्याला जाणीव होती. त्यामुळेच ऋणानुबंधाच्या गाठी जुळल्या होत्या. पाळीव चतुष्पाद हे एक स्वतंत्र आणि महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणून प्रॉडक्ट व्यक्तीच्या घरात आणि अंगणात वावरायचा. विशेषतः अंगण म्हणजे त्याचं एक छोटंसं विश्वच होतं आणि तो होता त्या विश्वाचा नायक. मित्रधन्याने पाणी ठेवलेल्या भांड्यापाशी येणाऱ्या चिवताई आणि कंपाऊंडवरती फिरणाऱ्या खारुताई यांच्या आयुष्यात तर या खेळकर नायकाचं स्थान फारच महत्त्वाचं होतं. नायकाचं लक्ष आपल्या छोट्या विश्वाच्या कानाकोपऱ्याकडे असे. कुठे कोपऱ्यात खुट्ट झालं की गडी तिकडे दौडायला जायचा. काय झालं, कशाचा आवाज आला, सगळं ठीक आहे ना, खात्री केल्याशिवाय त्याला चैन नसे. या छोट्या विश्वाची सारी जबाबदारी आपण समर्थपणे पार पाडतो आहोत आणि ते आपलं कर्तव्य आहे असं पाळीव चतुष्पादाला वाटायचं. त्याच्या त्या लीडरशिप वाटण्याला खारुताई आणि चिवताईचा विरोध नव्हताच.
कंपाऊंड आणि घराचे बंद दार यांचाही विरोध नव्हता. ते दोघेही छोट्या विश्वाचा खेळकर नायक इकडून तिकडे हुंदडताना कौतुकाने बघत राहायचे. चतुष्पादामुळे छोट्या विश्वामध्ये जान भरली जाते असं त्यांना वाटे. टळटळीत शांत दुपारी अंगाला आळस देणे, कानापाशी पायाने खाजवणे किंवा माशा झटकणे यापेक्षा वेगळं फारसं काही करण्याजोगं नाही असं चतुष्पादाला वाटायचं. आता मित्रधन्याला म्हणजे प्रोडक्ट व्यक्तीला जेवायला घरी यायला जरा नेहमीपेक्षा उशीरच झालाय याबाबत चतुष्पादाला थोडीशी चिंता वाटायला सुरुवात झाली होती. तेवढ्यातच त्याच्या तीक्ष्ण घ्राणेंद्रियाला आपला मित्रधनी घराच्या आसपास पोहोचल्याची चाहूल लागली. मग काय, आपल्या शेपटीचा गरगर फिरणारा पंखा करून चतुष्पाद लगोलग फाटकापाशी पोहोचला. 2-3 क्षणातच त्याचा मित्रधनी फाटक उघडून आला आणि जणू वर्षानुवर्षे भेटच झालेली नाही अशा आवेगाने चतुष्पाद त्याच्यावर झेपावला. दुतर्फी प्रेमाची लयलूट. चतुष्पादाच्या डोक्यावरून आणि आयाळीवरून हात फिरवत वेगळ्या वेगळ्या नावाने त्याला पुकारण्याची खंडणी दिल्यावरच मित्रधनी घराच्या दारापर्यंत पोहोचला. पुढचा क्रम ठरलेला होता. मित्रधन्याचे खाणे होईपर्यंत आपल्या नागपुडीचे अस्तित्व दाखवत चतुष्पाद भोवती होता. खाणं आटपून मित्रधनी वाचन लेखनासाठी बसला तेव्हा चतुष्पादाने नेहमीप्रमाणे मोक्याची जागा पकडून आराम करायचं ठरवलं. 1-2दा फाटकापाशी खुडबुड ऐकू आली म्हणून जवान चतुष्पाद लगबगीने फाटकापाशी जाऊन कोण आहे, कशा आहात असं त्याच्या भाषेत विचारूनही आला. त्यापैकी एका वेळेला खरंच एक द्विपाद फाटक उघडून आला. त्याचा गंध चतुष्पादाला नवीन असला तरी हा द्विपाद सुद्धा प्रेमळ असल्याची खात्री पटवणारा होता. म्हणूनच त्याच्यावर जास्त न भुंकता चतुष्पादाने मित्रधन्याला कोणीतरी आल्याची वर्दी दिली. मित्रधन्याने त्या नवीन द्विपादाचं हसून स्वागत केलं आणि त्या दोघांच्या गप्पा सुरू झाल्या तेव्हा आपण आता फारसं काही अलर्ट राहण्याचं कारण नाही हे उमगून चतुष्पादाने निवांत डोळे मिटून बसायचं किंवा वाटलं तर आडवं पडायचं असं ठरवलं. तरी अधूनमधून या दोघांकडे नजर टाकून त्यांचं नक्की काय चाललंय, कसं चाललंय हे समजून घेण्याची जबाबदारी चतुष्पाद इमाने इतबारे पार पाडत होता. चतुष्पादाच्या इवल्याशा मेंदूने गप्पा मारणाऱ्या त्या दोघांच्याही बोलण्यात, वागण्यात, असण्यात जाणवणारी सुसंगती टिपली. ही सुसंगती स्थिर न राहता वाढत गेली हे सुद्धा त्याला समजलं. थँक्यू. हा जो अंश वाचलेला आहे श्वेताने आणि तिने आधी उल्लेख केला तसा मला इथे सांगायला पाहिजे की कादंबरी लिखाणाच्या दरम्यान मी ज्या काही जाणकारांशी बोललो त्याच्यामधले एक होते डॉक्टर मुझफ्फर सलीम शेख. त्यांनी मला कादंबरी वाचून खूप चांगला काही अभिप्राय पण दिला, सूचना पण दिल्या आणि गंमत म्हणजे ते मला असं म्हटले की मला तुमचं घर बघायला यायचं आहे. हे अंशतः आपल्याही प्रश्नाचं उत्तर आहे. घर बघायला यायचं आहे कारण त्यातला जो पाळीव चतुष्पाद आहे म्हणजे आमच्या घरचा बुबू त्याला बघायचं आहे. तुमच्या घराचं अंगण, त्याचं कंपाऊंड हे बघायचं आहे कारण ते स्वतः लेखक असल्यामुळे त्यांनाही माहिती होतं की आजूबाजूच्या अशा गोष्टींचा प्रतिभेवरती आणि लेखनावरती कसा प्रभाव पडतो आणि त्याप्रमाणे ते आमच्या घरी आले, त्यांनी ते सगळं पाहिलं आणि कादंबरीमधले जे संदर्भ होते ते त्यांनी तिथे शोधले. तर तुमच्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे लेखकावरती अनेक गोष्टींचा परिणाम होत असतो, कळत न कळत, आणि तो त्याच्या लिखाणातून बाहेर येत असतो आणि या कादंबरीत अशा अनेक गोष्टी त्या पद्धतीने आलेल्या. बरोबर. बरं, मला आत्ता एक म्हणायचं होतं की या पुस्तकाचा जो ब्लर्ब आहे त्याच्यामध्ये माझी प्रतिक्रिया त्याच्यामध्ये आलेली आहे. तर त्यात मी असं काही काही म्हणलेलं आहे की जशा प्रकारचे ह्याच्यामध्ये वेगवेगळे प्रयोग झालेत तसे वेगवेगळ्या वेस्टर्न रायटर्सचं तरी मला माहिती आहे म्हणून सांगतो. वेस्टर्न म्हणजे फक्त युरोपमधले असं नाही, साऊथ अमेरिकेचे आहेत, इकडचे आहेत, सगळीकडचे वेगवेगळे. की फ्रान्स काफ्काचं काही काम अशा प्रकारे आहे वेगळं. तसं इतालो काल्विनो नावाचा दुसरा एक रायटर आहे. असे अजून पण काही लोकांची नावं त्याच्यामध्ये घेतलेली आहेत. पण ह्यांचे सगळ्यांचे वाचक वर्ग वेगवेगळे आहेत. तर माझं असं म्हणणं आहे की जर अशा प्रकारचं आता हे जे पुस्तक आहे याचा वाचक वर्ग नक्की कोण, म्हणजे नाटकप्रेमी
का ज्यांना कविता आवडतात, मुक्तछंद आवडतात, का छंदबद्ध कविता आवडतात, का वेगवेगळे प्रयोग करण्याचं पुस्तक आवडतं, असं कुठल्या प्रकारचं वाचक तुमचा वाचक आहे असं मला विचारायचं. या पुस्तकाची अर्पणपत्रिका ही माझ्या टार्गेट रीडर्सना मी अर्पण केलेली आहे. अर्पणपत्रिकेत असं म्हटलेलं आहे आणि ती अर्पणपत्रिका तयार करण्यामध्ये प्रकाशकांच्या सल्ल्याचाही खूप वाटा आहे. पुस्तकाची अर्पणपत्रिका असं म्हणते, विचार करणाऱ्या प्रत्येकास. विचार करणारा प्रत्येक जण हा मला माझ्या या कादंबरीचा वाचक आहे असं वाटतं, त्याने असायला हवं असं वाटतं. वा. कारण मघा मी म्हटलं तसं विचारशक्ती हाच काहीतरी वेगळेपणा आहे आणि ती संपवण्याच्या प्रयोगाचं पुढे काय झालं बापरे हे या पुस्तकात लिहिलेलं असल्यामुळे विचार करणाऱ्या प्रत्येकाने हे पुस्तक वाचावं अशी माझी इच्छा आहे आणि तोच टार्गेट. सुपर्ब सुपर्ब सुपर्ब. इथे एक आत्ता फक्त मी आठवण करून देतो एका रायटरची. रे ब्रॅडबरी नावाचा एक रायटर आहे. मी का नावं घेतो वेगवेगळी, त्याचं कारण आहे की एवढ्या वेगवेगळ्या जगातल्या प्रांतामध्ये कुठल्या कुठल्या प्रयोग होत असतात, तसा प्रयोग इथं होतो आहे, हे माझ्यासाठी फार महत्त्वाची गोष्ट होती. हां, म्हणून मी एवढे वेगवेगळ्या रायटर्सची नावं घेतो आहे. हां, रे ब्रॅडबरी नावाचा रायटर आहे. त्याचं फॅरनहाईट 451 नावाचं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये आता विषय पण वेगळा आहे, असं पण नाही आहे की सेम आहे काही विषय. म्हणजे त्याच्यातले प्रयोग वेगळे, त्यातला एक परिस्थितीशी झुंजण्याचा, काहीतरी एक अडचणीत अडकल्यातनं बाहेर पडायचा प्रयत्न, तो सफल होतो नाही होतो त्यांचे प्रयत्न आहेत. तर म्हणून मी म्हणलं की आता जसं प्रत्येक विचार करणाऱ्या माणसासाठी आहे, तर आता बघूयात कोण कोण विचार करतं, कोण कुठल्या प्रकारे या गोष्टीला अप्रोच होईल वाचायला वगैरे. आता मला तुमच्यासाठी एक प्रश्न आहे इकडे, कारण आपल्याकडे आता हे चालूच राहिलं ना बराच वेळ, म्हणजे त्याला काही टाईमलेस आहे सगळा विषय. एक प्रश्न तुमच्यासाठी आहे असा की इतक्या वेगवेगळ्या प्रकारचं समजा ह्याच्यामध्ये साहित्य प्रकार तुम्ही आता बघितले ह्याच्यामध्ये, तर तुम्ही आत्तापर्यंत बरीच बाकी पुस्तकं एडिट केलेली आहेत. तर असं विचारायचं की जर एडिटरच नसता, ॲज अ कॉन्सेप्ट, ॲज अ पर्सन, ॲज अ रोल, कारण तो एक इनविजिबल रोल आहे. म्हणजे कसं एखादी रेस असते ना, डर्ट ट्रॅकवरची रेस असते 4 व्हीलरची, त्याच्यामध्ये एक नॅव्हिगेटर असतो आणि एक ड्रायव्हर असतो आणि ते टीमवर्क आहे. म्हणजे कोणी पुढे गेलं कोणी मागे गेलं असं नसतं, दोघं एकत्र नीट खेळले ना तरच ते जिंकण्यात येत रेस. म्हणजे नॅव्हिगेशन अँड द ड्रायव्हिंग हॅव टू वर्क टुगेदर हँड इन हँड अँड नोबडी इज बेटर ऑर स्मॉल, असं त्याच्यातलं थोडंसं वाटतं. तर जर समजा एडिटर नसता, म्हणजे मी एकंदर म्हणतो ना तुमच्या आत्तापर्यंतच्या एडिटिंगच्या अनुभवामध्ये, तर काय होऊ शकलं असतं? हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर मी 2 उदाहरणं देऊ शकते. क्रिकेट संघाला कर्णधार नसेल, म्हणजे सगळे खेळाडू उत्तम आहेत अगदी, म्हणजे भारताची नंबर A1 टीम निवडलेली आहे, इंडिव्हिज्युअली सगळे उत्तम खेळतात, पण जर कर्णधार नसेल आणि कर्णधार, कोच आणि बाकीचे सगळे लोक नसतील, तर आपल्या संघाचं असं अनेकदा झालेलं आहे. म्हणजे आता तुमचा प्रश्न थोडा सेल्फ पब्लिशिंगकडे जाणार आहे. दुसरं मी एक उदाहरण देऊ इच्छिते, कारण सेल्फ पब्लिशिंगमध्ये बऱ्याच लोकांना वाटतं मला रायटर करतोय तर मग मी सगळंच करू शकेन, असं बरंच होतं. म्हणजे म्हणून कोणीच परफेक्ट नसतं. खरंय. पुढे जाऊन मी आणखीन एक उदाहरण देईन की चित्रपटाला दिग्दर्शक नसेल आणि बाकीची सिनेमॅटोग्राफी आणि सगळी टीम नसेल, म्हणजे हा लेआउट आर्टिस्टची, म्हणजे दोन्ही प्रकार वेगळे आहेत, कलाकृती वेगळ्या आहेत, पण पुस्तकाचा संपादक एका संस्थेसारखं काम करत असतो. तोच जर नसेल तर जी अनागोंदी माजेल ती छोट्या छोट्या पुस्तकांमध्येही येऊ शकते, त्याचा दर्जा कॉम्प्रोमाइज होऊ शकतो. म्हणजे कसं आहे, जेव्हा सेल्फ पब्लिशिंग माणसं करतात तेव्हा होतं काय, स्वतःच्या लेखनाच्या प्रेमात असतात, ते थर्ड पर्सन म्हणून स्वतःच्या लेखनाकडे बघू शकत नाही. मी म्हणतो रायटरने असावं प्रेमात, पण नंतर दुसऱ्याच्या हातात द्यावं असं. हा एक भाग झाला. आणि जसं मी म्हटलं तसं कर्णधार नाही, दिग्दर्शक नाही, तर कुठल्याही प्रकाराचं हेच आहे की छोटंसं पुस्तक असो नाही तर मोठा सिनेमा असो. यात मला एक उदाहरण द्यायला आवडेल. इथे लिसा जेनोवा नावाची न्यूरोसायंटिस्ट आहे. कोण नाव? लिसा जिनोवा. अमेरिकन न्यूरोसायंटिस्ट आहे. तर तिचं पहिलं पुस्तक आहे, ती अनेक प्रकाशन संस्थांकडे गेली, कोणी तिला दाद लागू दिली नाही, काही नाही, तिने शेवटी ते सेल्फ पब्लिश केलं. नंतर
त्याचं किती सांगते, 37 भाषांमध्ये भाषांतर झालं, लाखो प्रती छापल्या गेल्या आणि स्टील अलाइस नावाचा चित्रपट आला. आणि मग सायमन आणि शूस्टर ही जी पब्लिकेशन मोठी संस्था आहे, मग ते तिला अप्रोच झाले. मग त्याच्यावर प्रॉपर त्यांनी जे केलं त्यातनं ते पुस्तक लाखो लोकांपर्यंत आणि 37 भाषांमध्ये पोचलं. म्हणजे पुस्तक म्हणजे लेखक उत्तम आहे. म्हणजे इवन रत्नाकर मतकरींचं आम्ही एक पुस्तक केलं आहे. सरांनी मगाशी उल्लेख केला म्हणून मला ते आवर्जून दाखवावंसं वाटेल. म्हणजे एवढा मोठा लेखक आपणहून आमच्याकडे अप्रोच झाला. आणि हा प्रयोग कसा होता, वेगळा प्रयोग सरांचाही आहे, त्यामुळे मी हे करते उल्लेख. 25 मान्यवर लोकांनी मतकरी सरांचे इंटरव्ह्यू घेतलेत आणि ते 400 मुलाखतींमधून ते पुस्तक मी संपादित केलं. म्हणजे टीम वर्क त्या 25 लोकांमधले कुठले घ्यायचे, कारण स्वतः गणेश मतकरींचे 100 शेकडो इंटरव्ह्यूज होते. तो माझा अशा प्रकारचा टीमवर्कचा पहिला अनुभव होता. त्यातच मी आणखीन एक सांगते, हे सरांच्या संकल्पनेवरच आधारित पुस्तक आहे. म्हणजे जेव्हा मला फ्युचर प्लॅन्स विचारले जातील तेव्हा मी ह्या सरांच्या संकल्पनेवर काम केलंय त्याविषयी मी बोलेन, ज्या शेवटचा जो प्रश्न असेल. वा सुंदर. हां, आता तुम्ही ते पुस्तक वरती दाखवलं त्यावरनं मला एकदम आठवलं की आपलं पुस्तक घेऊयात ना जरा एक मिनटं. आता बघा, सुंदर काम आहे आपलं हे, अतिशय सुंदर कवर आहे. म्हणजे जज द बुक बाय द कवर असं म्हणतात ना, तसं दिसतंय खरंच ते. एक सायकॅडेलिक त्याच्यामध्ये एक असं लुक आहे, फील आहे त्या गोष्टीला. आणि त्या पुस्तकाचं जे गूढत्व आहे ना ते त्या कवरपासूनच व्यक्त व्हायला लागतं. म्हणजे वाचावं अगदी हे. आता तर उचलूयात जरा. म्हणजे कवरचं मेन काम काय आहे की पहिलं लक्ष वेधणं, त्यानंतर जरा वेळ त्या गोष्टीकडे बघत राहावं असं वाटायला लावणं, आणि ते मग हातात घेईल आणि मग चाळेल. मग नंतर मग आतमध्ये बघेल, अरे हां हे आवडते ते आवडते, करत 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 त्या पुस्तकात गुंततो माणूस. हे त्या पुस्तकाच्या कवरने केलेलं आहे. जसं आत्ता ह्या पुस्तकाचं सुद्धा आहे इकडे मतकरींच्या, छानच केलेलं आहे. आता तर आता किरण सर, तुमचं आता हे तर पुस्तक झालं, आता फ्युचर प्लॅन्स तुमचे काय आहेत रायटिंगचे? पुस्तक पब्लिश जरी आज होत असलं तरी मी गेल्या 6 महिन्यापूर्वी प्रकाशकांकडे हे पुस्तक दिलं आणि जेव्हा त्यांच्या ते स्वाधीन केलं तेव्हाच माझं या पुस्तकातून मी मोकळा झालो. आणि सांगायला हरकत नाही की गेल्या 6 महिन्यात मी दुसरी कादंबरी लिहून पूर्ण केलेली आहे. चला, म्हणजे आपण सगळे परत भेटतोय लवकरच. आणि आता त्याच्या प्रकाशकीय संस्कार आणि इतर गोष्टी होऊन मला वाटतं पुढच्या 3-4 महिन्यात ती कादंबरीसुद्धा आपल्या भेटीला येऊ शकेल. हा झाला एक भाग. पण मी रिसर्चर असल्यामुळे मला असं वाटतं की मराठीमध्ये नव्या विषयावरचं संशोधन फार कमी आहे. म्हणजे असं की मराठी संशोधनाबद्दल विद्यापीठांमधनं असं बोललं जातं की झालेल्याच संशोधनाचा एक काहीतरी दुसरा छोटासा पैलू निवडायचा, म्हणजे थोडासा एखादा शब्द बदलायचा आणि मग ते संशोधन तयार. तर असं नवीन प्रकारचं असं काही, तर मला योगायोगाने एक नवीन विषय आता सापडलेला आहे आणि तो आमच्या श्वेताशी संबंधित आहे. तो म्हणजे लाईट पोल्युशनचा. लाईट पोल्युशन हे पोल्युशन मानावं का, आणि स्टारी नाईट म्हणजे ताऱ्यांनी लखलखतं आकाश हा सर्व मानवांचा एक मूलभूत अधिकार मानावा का, या दृष्टीनं काही विचार सध्या चालू आहे. आणि मग अगदी राज्यघटनेच्या मूलभूत हक्कांमध्ये याचा समावेश करता येईल का, किंवा आपल्याला असंही म्हणता येईल की कायद्यांमध्ये जी काही त्याच्यासाठी सुधारणा करायला पाहिजे आहे. हे जर होऊ शकलं तर संपूर्ण जगात भारताने या संदर्भात काही पावलं सुरुवातीला टाकली असं एक क्रेडिट आपल्या देशाला मिळू शकतं. आणि तेही मराठीतून आपल्याला जर करता आलं तर महाराष्ट्राचंही नाव पुढे जाईल. तो एक नियोजनाचा आता. वा. हा प्रश्न प्रकाशक आणि संपादकाला आहे की व्यक्ती म्हणून प्रज्ञा जांभेकरला आहे? आता हे त्याआधी मला तुम्हाला एक वेगळा प्रश्न विचारायचा आहे, कारण इंग्लिशमध्ये लिहिणारा मराठी लेखक आहात तुम्ही. तर तुम्ही मगाशी जो मला प्रश्न विचारला होतात की तुम्हाला संपादकाची गरज कशी वाटली, त्यावर थोडा प्रकाश टाकावा. अरे वा वा वा. आता म्हणजे तर फारच हे. आता गंमत सांगतो त्याच्यामध्ये. माणूस जेव्हा लिहितोय ना, म्हणजे कुठलाही माणूस काही लिहिताना तो त्या विषयामध्ये इतका बुडलेला असतो
ही इज बिईंग ऑनेस्ट. तो काही तिथं परफॉर्मिंग ॲक्ट करत नाही आहे की आता लोकांना कसं दिसतंय हे. तो त्याचा इतका गुंतलेला असतो की तो चुका करतो, तो गोंधळ घालतो, तो कागद फाडतो, तो तेच गोष्ट परत लिहितो. पण तो त्याच्या विषयाशी प्रामाणिक असल्यामुळे आणि उत्कट पद्धतीने लिहित असल्यामुळे ना इतका गुंगलेला असतो की त्याला जे म्हणायचं ते सगळं त्याच्यामध्ये येतं. जरा एक्सेस पण होईल, कधी कधी ते एक्सेस पण होतं, पण राहून नाही जात काही. असं झाल्यानंतर मग त्याला त्यातनं बाहेर पडायचं, थर्ड पर्सनचा पण रोल घ्यायचा, मग ते करायचं, हे अतिशय अवघड असतं. तर तिथे आता हा सगळा काय गोंधळ जो घातला आहे मनापासून मी, हा जरा काहीतरी सोडव असं माझ्या पब्लिशरच्या बरोबर, पब्लिशर मलासुद्धा भेटल्या होत्या ज्या, तेव्हा त्या पब्लिशर आणि एडिटर म्हणजे तुमच्यासारखंच कॉम्बिनेशन इंग्लिशमध्ये होतं. ज्योती साबरवाल त्यांचं नाव. त्यांनी माझी पहिली पुस्तकं पब्लिश केली. त्या ह्याच्यामध्ये त्यांच्याशी इतकं जबरदस्त इंटरॅक्शन व्हायचं की जवळजवळ भांडण, म्हणजे नवरा बायकोचं भांडण कसं होऊ शकतं ना, तशा प्रकारची भांडणं व्हायची. कधी कधी मला त्यांचं म्हणणं जास्त आवडायचं, कधी कधी त्यांनी खोडलेलं असं त्यांनी रडायला यायचं मला, कधी कधी शिव्या घालाव्या अशा वाटायच्या. पण हे भांडण जे असायचं ना ते त्या पुस्तकाच्या चांगल्यासाठी आहे. ती व्यक्ती आपल्या बाजूने आहे हे लक्षात ठेवायचं असतं. पहिली गोष्ट हे मी कायम लक्षात ठेवलं. त्यामुळे तो जो वाद आहे ना ती चांगली गोष्ट व्हावी म्हणून असतो. आता यात एक फक्त छोटासा एक किस्सा नाही म्हणणार मी, एक दंतकथा म्हणा, असं फ्रेंच रायटर्सच्या बद्दलचं आहे हा. की इंग्लिश रायटर्समध्ये कसं, पूर्वीचं सांगतो आहे मी, आत्ताचं नाही म्हणते, आता बरंच ऑर्गनाईज आहे सगळं. तर पूर्वीचे इंग्लिश रायटर्स दोघं एकमेकांशी भांडतायत, बोलतायत. म्हणजे हा म्हणतो की हे बघा माझं लिहिलेलं पुस्तक दुसरा रायटर म्हणतो हे तुम्ही माझं पुस्तक बघा. मग हा त्याच्या पुस्तकावरती पोलाईट 2 कमेंट्स मारेल, एखादा टोमणा मारेल, जसे पुणेकर मारतात तसा इंग्लिशमधनं मारतात तिकडे ते, आणि तो टोमणा मारायचा आणि त्या टोमण्यामधनं काय ते समजून घ्यायचं त्यांनी, आणि मग त्यातनं जे होईल पुस्तक ते पुस्तक नंतर असं व्हायचं. त्यामुळे त्याचा दर्जा कितपत चांगला आहे वाईट आहे वी डोंट नो, कारण मी फ्रेंच तेवढं वाचत नाही, थोडंसं वाचतं पण एवढं फार नाही म्हणता येणार. आता फ्रेंच रायटर्समध्ये काय व्हायचं, ते जेव्हा पुस्तक एकमेकांना द्यायचे तर दुसऱ्या माणसांनी पुस्तक वाचल्यावरती तो त्याच्यातले इतके दोष दाखवायचा, हे किती वाईट आहे, ते किती वाईट आहे, नंतर अक्षरशः तलवारी काढून मारामाऱ्या करायपर्यंत वेळ जायची. आणि म्हणजे त्याचं पुस्तक चांगलं व्हावं यासाठी हा तलवार काढणार, मग दोघांमध्ये ड्युएल म्हणायचे, ते ड्युएल्स व्हायचे एवढे. आणि त्या सगळ्या ह्याच्यामधनं अरे पुस्तक तुझं चांगलं व्हावं ह्यासाठी भांडण चाललेलं आहे हे पण विसरायची वेळ यायची. पण नंतर जेव्हा सगळं शमायचं तेव्हा एवढंच लक्षात यायचं की पुस्तकं चांगली झाली त्यांची, म्हणजे त्यांच्या लिखाणाचा दर्जा तेवढा त्यांनी टिकवला. इट इज फॉर द सेक ऑफ द आर्ट, माणूस राहायला बाजूला, इतकं त्यांच्यामध्ये व्हायचं. म्हणजे इतकं जर तुम्ही तुमच्या आर्टसाठी जर लढत असाल, इतके जर तुम्ही हे करत असाल तर नक्कीच तो दर्जा वाढेल. म्हणून मी म्हणतो की हे जे पब्लिशर्स आणि एडिटर्स आणि रायटर्स ह्यांच्यामधले हे वाद हेल्दी असतात, इज वॉट आय फील. ह्याच्यामधून त्या गोष्टीची उंची वाढते त्या केलेल्या कामाची, आणि मग सगळे दर्दी प्रेक्षक आणि दर्दी वाचक सगळे ते स्वतःचं आपलं आहे असं म्हणतात, आणि मग ते अजून पुढे जातं पुस्तक, असं मला वाटतं. जरा जास्त बोललो बट आय कुडंट स्टॉप इट. आता थोडंसं एक उदाहरण परत एकदा देते की जेव्हा टी व्ही आला आणि टी व्हीवरच्या न्यूज सुरू झाल्या तेव्हा असं म्हटलं जायचं आता न्यूजपेपर्स बंद पडणार. पुढे गेल्यानंतर डिजिटल माध्यम आलं तर आता इलेक्ट्रॉनिक मीडियाला स्कोप नाही असं म्हटलं गेलं. पण या तिन्ही गोष्टी अजूनही सुरू आहेत, प्रत्येकाने आपलं स्वरूप बदललं आहे. तर मी हे अशासाठी सांगते, माझ्या फ्युचर प्लॅन्सबद्दल प्रश्न आहे. तर पहिलं हे आहे की हे जे पुस्तक ग्रंथालयांवरचं डेव्हलप केलं आहे त्याच्यामागे QR कोड आहे, तिथे 11,500 लायब्ररीजची लिस्ट येते. QR म्हणजे आम्ही पुस्तकामध्ये हा एक अनोखा प्रयोग केला आहे, आणि त्या 11,500 ग्रंथालयांमध्ये हे पुस्तक जावं यासाठी संदर्भ ग्रंथ म्हणून तो आणखी डेव्हलप करायचा प्लॅन आहे. इथे जमीर सर आलेत का? हां, तर माझे जे म्हणजे महाराष्ट्र राज्य मुख्य अधिकारी संघटना आणि सरांची संकल्पना असं म्हणून मी हे जे रिसेंटली पुस्तक केलं त्यावर मी पुढे काम करेन पुढच्यात. आणि जेव्हा ऑडिओ बुक्ससाठी आमचा स्वतःचा सदामंगलचा स्वतंत्र स्टुडिओ असेल तेव्हा आम्ही त्या वेगळ्या फॉर्ममध्ये जाऊ. म्हणजे लेखक ते प्रकाशक होताना आम्ही 4 वर्ष घेतली होती. थोडंसं आम्ही कदाचित काळाच्या मागे असू, पण जे होईल ते थोडं परफेक्शनच्या लेवलवर म्हणजे दर्जा टिकून राहावा हा त्यामागचा हेतू आहे. अनेकांना प्रश्न पडतो की आम्ही अजून ऑडिओ बुक्समध्ये का गेलो नाही, त्याचं हे एक उत्तर आहे. आणि शेवटचं, ही 2 हेवी पुस्तकं केल्यानंतर
ॲज अ पर्सन म्हणून मी 4 महिने कुठलंच पुस्तक करणार नाही आहे. हां, मला स्वतःला वेळ द्यायचा आहे, माझ्या मुलाला वेळ द्यायचा आहे आणि मला लेखक म्हणून माझी 2 पुस्तकं पुढच्या 6 महिन्यात काढायची आहेत. त्यातला एक हिंदी कविता संग्रह आहे. माझी कादंबरी अगदी प्रायमरी स्टेजमध्ये आहे, जी मी सरांनाही वाचायला दिली होती. पण त्यावर काम करायचं असेल तर मला संपादक आणि प्रकाशक या भूमिकेतून काही दिवस लांब जावं लागणार आहे. वा, या लेखक आणि प्रकाशकांच्या पुढच्या काळात काय करायचं आहे याविषयी आपण जाणून घेतलं आणि त्याबद्दल त्या दोघांनाही खूप खूप शुभेच्छा देऊयात. आणि आता या शेवटच्या या कार्यक्रमाच्या सांगतेच्या पार्टकडे येऊया. मी मगाशी म्हटलं तसं तुम्हा साऱ्यांच्या मनामध्येही काही प्रश्न लेखकाविषयी, या पुस्तकाविषयी, प्रकाशक या प्रज्ञाताईंसाठी असतील तर ते तुम्ही विचारू शकता. एक 10 मिनटं आपण त्यावर देऊया. प्रेक्षागृहातले दिवे पण लावलेत. माईक आपण देणार आहोत ना प्रेक्षकांमध्ये? हा, माईक घ्या. सर, आपलं नाव सांगा आणि मग प्रश्न सांगा. नाही, माझं नाव ओंकार गौरीधर आहे. मी पुस्तक वाचलं नाही, घेतलं आहे. पण जे काही इथं ऐकलं त्याच्यावरून एक अंदाज बांधला आहे. आता माझा विषय वेगळा असेल, माहीत नाही निगडीत असेल का नाही, पण जे सरांचं मनोगत ऐकलं मी, त्यातनं एक लय कळली मला. समरसता हा खूप मोठा विषय आत्ता, समरसता समाजामध्ये. माझा प्रश्न असा आहे सरांना की 2 समरसता आहेत, एक सामाजिक, एक विषयाची. तुम्ही सामाजिक वाढवली की ती विषयांमध्ये वेगळी अडकते समरसता, आणि विषयांची वाढवली की ती सामाजिकमध्ये वेगळी अडकते. तर समरसता जर का आणायची असेल कुठल्याही प्रकारे ह्या समाजामध्ये, तर नक्की आता तुमच्या मते एका मानवी ह्याच्यात किंवा एका माणसाच्या ह्याच्यात प्रमुख बदल कुठला झाला पाहिजे? प्रश्न थोडासा मला मोघम वाटतो आहे आणि याचं उत्तर म्हणून खरं म्हणजे सविस्तर बोलावं लागेल. वेगळ्या वेगळ्या विषयांचा त्याच्याशी संदर्भ येईल. थोडक्यात सांगायचं झालं तर तुम्ही ज्याला समरसता म्हणताय त्याला वेगळ्या वेगळ्या विचारधारांची लोक वेगळ्या वेगळ्या नावांनी ओळखतात. म्हणजे कुणी एकात्मता म्हणतं, कुणी एकता म्हणतं, त्यातही फरक असतो. एकता आणि एकात्मतेमध्ये सुद्धा फरक आहे. असं कुणी वेगळं वेगळं म्हणतं. पुन्हा समरसता म्हणणारे, एकता म्हणणारे, एकात्मता म्हणणारे, आणखी काही म्हणणारे, यांच्या त्याच्याबद्दलच्या कल्पना पण आणखी वेगळ्या वेगळ्या असतात. त्यामुळे तुमची कल्पना नक्की काय आहे याच्यावर तुम्हाला कुठून उत्तरं मिळतील हे जास्त अवलंबून आहे असं मला स्पष्टपणे वाटतं. आणि हे सगळं जे काही आपण त्याला एकात्मता म्हणू, ते वाढण्यासाठी प्रत्येकाने काय करायला पाहिजे, या कादंबरीत त्याचं उत्तर आलेलं आहे की तुम्ही जे काय करत आहात ते करताना स्वतःची विचारशक्ती ही सजग राहील याची फक्त काळजी घ्यायला पाहिजे. कारण मित्रांनो, हल्ले तंत्रज्ञानाकडून चाललेले आहेत, हल्ले दृष्टिकोनाकडून चाललेले आहेत आणि हल्ले अस्मितेच्या संकुचित कल्पनांकडून चाललेले आहेत. तर हा काळच असा आहे की आपण सर्वांनी सजग राहून आपली जी विचारशक्ती आहे ती कुठे वाहवत तर जात नाही ना, हे जाणलं पाहिजे आणि ठामपणे आपल्या विचारशक्तीवर उभं राहिलं पाहिजे. याच्यासाठी राज्यघटनेने कलम 51 मध्ये एचमध्ये जे म्हटलेलं आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन जो प्रत्येक भारतीय नागरिकाने अंगीकारावा, हे कर्तव्य घटनेनं ठरवून दिलेलं आहे. पण आम्ही हक्कांबद्दल बोलतो, या कर्तव्याबद्दल बोलत नाही. ते कर्तव्य आपण जर पाळलं तर मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल आणि जे अपेक्षित आहे ते घडेल सामाजिक पातळीवरती सुद्धा. धन्यवाद. नमस्कार सर, मी डॉक्टर हर्षल पांडवे. सर्वप्रथम आपलं अभिनंदन. जी झलक आता पुस्तकाबद्दल ऐकली त्यातनं आता खूप लवकर हे वाचून काढावं असं वाटतं आहे. माझे 2 प्रश्न आहेत. एक तर तुमचं जे शीर्षक आहे अनामिकाची विचार धून,
याच्यामध्ये अनामिकाची तुम्ही विचारशैली म्हटू शकला असतात की अजून कुठला शब्द म्हटला असतात, ही धून का बरं आहे? आणि दुसरा एक प्रश्न आहे की मी मोस्टली सेल्फ हेल्प वाचतो, म्हणजे बाकी प्रकार मी फार वाचलेले नाही आहेत. तर हा जे कादंबरी आहे ही सेल्फ हेल्प म्हणून सुद्धा उपयोगाची आहे का आपल्यासाठी? थँक्यू. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आधी देतो. कोणतंही वाचन हे सेल्फ हेल्पच असतं, त्यामुळे ही कादंबरी आहेच असं आपल्याला म्हणता येईल. आणि पहिला जो तुमचा मुद्दा होता की विचारधून का, विचारशैली का नाही, विचारमौक्तिक का नाही, खूप शब्द जोडता आले असते. त्याची गंमत अशी झाली, पुन्हा थोडंसं तांत्रिक होईल कदाचित, पण ही कादंबरी लिहिताना काय झालं, कथानक असं ते पुढे पुढे जायला लागलं आणि मला असं एक लक्षात आलं की हे वाचताना माझ्या वाचकाला दम लागेल आणि मग त्याला थोडीशी काहीतरी एक मध्ये क्षणभर विश्रांती अशी मिळायला पाहिजे आणि तरी फ्लो तुटला असं तर वाटता कामा नये. याच्यावरती एक उपाय, मग मी जे म्हटलं की कारागिरी पण असते, ती ही कारागिरी. तर जसं गाण्यामध्ये असतं की मुखडा अंतरा, पुन्हा मुखडा, पुन्हा अंतरा आणि पुन्हा मुखडा, तशी मी थोडीशी या कादंबरीची रचना केली आणि त्यामुळे या कादंबरीला मी 3 ठिकाणी मुखडे दिलेले आहेत आणि मधली प्रकरणं हा अंतरा आहे. आता हे मुखडे जे आहेत हे मुखडे म्हणजे सगळ्या ओव्या आहेत आणि या ओव्या या कादंबरीच्या नायकाबद्दलच्या आहेत, म्हणजे विचारांबद्दलच्या आहेत, विचारशक्तीबद्दलच्या आहेत, विचाराची जी विविध रूपं आहेत त्या रूपाबद्दलच्या आहेत. तर त्या ज्या लिहिलेल्या आहेत त्यात मी एक रूपक असं वापरलेलं आहे की तळ्याच्या काठी, शांत तळ्याच्या काठी हिरव्या झाडीमध्ये आकाशातल्या शुभ्र मेघांचं कृष्ण मेघांमध्ये रूपांतरण व्हावं म्हणून कोणी एक अनामिक विचारधून आळवत होता, हा त्याचा मुखडा आहे. आता हे काय आहे प्रकरण? एक तर आळवणं जे आहे त्या आळवण्यामध्ये एक आध्यात्मिक त्याला आधार येतो आणि एक पॅशन येते की हे घडलं पाहिजे. हे करतंय कोण? कोणीतरी अनामिक करतोय. त्याला मी नाव देऊ इच्छित नाही किंवा त्याचं स्वरूप स्पष्ट करू इच्छित नाही, म्हणून या कादंबरीतल्या पात्रांचं स्वरूप नाही स्पष्ट केलं. तो उंच आहे का, बुटका आहे, काळा आहे का, गोरा आहे, घोगऱ्या आवाजाचा आहे का नाही, हे काही नाही. संदर्भहीन, कारण संदर्भ आले, नाव आलं की ते डोक्यात घुमायला लागतं. म्हणजे सुभाष हे नाव म्हटलं की आमच्या मावशीच्या काळात जन्मलेल्या लोकांना सुभाषबाबू आठवतील, आत्ता दुसरं कुणीतरी आठवेल आणि जे आठवेल त्याचा प्रभाव त्या नावावर, वाचनावर आणि म्हणून जे विचार आपण वाचतोय त्याच्यावर पडेल. अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम येईल, म्हणून संदर्भ काढून टाकलेले आहेत, म्हणून तो अनामिक आहे. आता त्याची ही जी विचारधून आहे, धूनचे 2 अर्थ आहेत. धून म्हणजे ट्यून पण होतं आणि धून लागली असं पण म्हणतो, तो त्याच्यामध्ये रममाण झालेला आहे, म्हणून त्या अर्थाने धून हा शब्द आला. आणि नंतर असं लक्ष, आधी मी एक कादंबरीला नाव दिलेलं नव्हतं, आधी एक नाव असं डोक्यात आलं होतं की काय, फिनिक्स, अनवट विचारांची गोष्ट आणि फिनिक्स आणि विचारांचे मरण, अशा काही गोष्टी, असं काही नावं, निधन, असे काही नावं डोक्यात आली होती. पण विचारधून, या धून या नावामध्ये जी एक लय आहे, धून या शब्दाचा जो काही एक अर्थ आहे, आणि हे सगळं एका पॉझिटिव्हिटीकडे जातं. कारण कादंबरीच्या संपूर्ण प्रवासात, मग तुम्ही जो काही पार्ट ऐकला त्यात तो वेगळा रस आहे, पण शेवटी ही कादंबरी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते आहे, म्हणून तो एक पॉझिटिव्ह विचार. म्हणून अनामिकाची विचारधून, यात अनामिक अनआयडेंटिफाईड आहे, विचारांची धून आहे जी आपल्याला तारणार आहे, असा स्पष्ट मुद्दा त्याच्यात आहे. या शीर्षकाबद्दल मला 2 वाक्य ॲड करायची आहेत. अनामिकाची विचारधून सरांनी 5-6 शीर्षकं पाठवली होती. पहिलं तर मी रिजेक्ट केलं होतं, कारण शीर्षक आणि आतला मजकूर याचा संबंध लागत नव्हता. यामध्ये सरांचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी 5-6 विषयांना किंवा त्याहून अधिक अनेक विषयांना स्पर्श केलेला आहे. त्यांना स्वतःला संगीताची आवड आहे आणि पुस्तकात एक सस्पेन्स ठेवायचा होता.
म्हणजे असं आधी वाटत होतं की हे अवघड पुस्तक आहे का, मग लोकांना अट्रॅक्ट कसं करायचं. आता विचार करणाऱ्या प्रत्येकाला अर्पणपत्रिका दिल्यानंतर ते नाव फायनल केलं गेलं आणि ते त्याच्यामध्ये अनामिक म्हणजे सरांनी कुठेही नावं घेतलेली नाही आहेत, कुणीतरी एक विशिष्ट 97 असं. त्यामुळे अनेकदा बोलताना सुद्धा ते नावं कमी घेतात, पण आज त्यांनी बऱ्यापैकी ती हे केलेली आहेत. पण अनामिकाची विचारधून हा सस्पेन्स वाढवण्यासाठी दिलेलं शीर्षक होतं, लेखक आणि संपादक यांनी मिळून. मगाशी चेतनजी म्हणले तसं कितीही वेळ ही चर्चा अशी चालू राहू शकते, परंतु आपल्याला वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे आजच्या या प्रकाशन सोहळ्याची सांगता आभार प्रदर्शनाने करूया. मी राजश्री कुलकर्णी यांना विनंती करते की त्यांनी त्यासाठी इथे यावं. सुंदर कार्यक्रमाला येतोय ना आवाज. कार्यक्रमाची सांगता करण्याचं औपचारिक काम माझ्याकडे सोपवण्यात आलेलं आहे. सगळ्यात प्रथम तर मी विजया मावशी मोराणकर आणि जयश्री आई महाशब्दे या दोघींनी प्रमुख पाहुण्या म्हणून यायचं मान्य केलं आणि पुस्तकाचं अनावरण केलं, म्हणून त्याबद्दल त्यांचा आभार मानते. खरं तर त्यांचे आशीर्वाद असेच पाठीशी राहू देत असं म्हणणं जास्त योग्य ठरेल आभार मानण्यापेक्षा. लेखक डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी कादंबरी लिहून SHK ट्रस्टला ह्याचं आयोजन करण्याची संधी दिली, म्हणून मी डॉक्टर किरण कुलकर्णी यांची आभारी आहे. सदामंगल पब्लिकेशननी ह्या पुस्तकाचं प्रकाशन केलं, तर सदामंगल पब्लिकेशन ची पण मी आभारी आहे. चेतन जोशी यांनी मुलाखत घेण्याचं मान्य केलं, त्यांचे मी आभार मानते. वीणा केळकर, खरं तर हे नाव मला खूप अपरिचित वाटतं म्हणायला. अनु ही माझी शाळेपासूनची मैत्रीण, त्यामुळे तिचा आभार मानण्यापेक्षा ज्या हक्काने मी तिला सांगितलं आणि ज्या हक्काने ती आली तसाच हक्क आमचा आणि तशीच मैत्री कायम राहू देत, कारण तिच्याशिवाय आमचे सगळेच कार्यक्रम अपूर्ण आहेत. आमच्या सगळ्याच कार्यक्रमांचं निवेदन तिने केल्याशिवाय आमचा कार्यक्रम पुढे सरकत नाही. त्यानंतर संस्थेचे सचिव सुभाष कुलकर्णी यांचा मी आभार मानते. कार्यक्रमाचं अभिवाचन जिने केलं श्वेता, तिनेच पुस्तकाचं कव्हर पण केलेलं आहे, तर त्याबद्दल मी तिची पण आभारी आहे. हा हॉल उपलब्ध करून दिला वारुळे सरांनी. एका फोनवरती त्यांनी सांगितलं नाही नाही मॅडम आम्ही कार्यक्रम तुमचा करू. वारुळे सरांचं मी आभार मानते. त्यांच्या सगळ्या महानगरपालिकेच्या टीमचा आभार मानते. फेसबुक लाईव्ह इथे करतोय मयंक, त्याची मी आभारी आहे. त्याचबरोबर साऊंड सिस्टीम डॉक्टर आशिष यांची होती. व्हिडिओ आपण पाहता आहे ते ग्रेफिल्ड फिल्म्सचे आहेत, त्यांची मी आभारी आहे. रघुराज देशपांडे यांनी अतिशय सुंदर अशी स्टेजची आणि खालची रांगोळी काढली आहे, त्यांचे पण मी आभार मानते. आणि ह्या कार्यक्रमासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी मदत केली त्या सगळ्यांची मी आभारी आहे. सगळ्यात शेवटी खरं तर सगळ्यात प्रथम तुम्ही सगळे श्रोतृवर्ग, माझ्या आणि किरणच्या एका फोन कॉलवरती नाहीच आम्ही केले कोणाला फोन, प्रत्यक्षात मेसेजच सगळ्यांना केलेले आहेत. आमच्या एका मेसेजवरती आपण सगळ्यांनी इथे येऊन ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवलीत, त्याबद्दल मी तुमच्या खरं तर ऋणात राहू इच्छिते. अशाच शुभेच्छा कायम पाठीशी असू देत. धन्यवाद. हा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करते. 1 मिनटं, लगेच तिथनं जाऊ नका. एवढ्या सगळ्यांचा आभार ज्यांनी मानलं त्यांचा आभार आपण आता आधी मानूयात. की काय होतं की हे सगळं आता ऑर्गनाईज केलेलं आहे, ते आपोआप होत नाही ना या सगळ्या गोष्टी. मगाशी जसं मी एडिटर्सच्या बाबतीत म्हणलं तेच इथं सांगेन मी, की ते सगळे बॅकस्टेजला काम करतात किंवा फक्त आभार प्रदर्शन करतात, तसं नाही आहे. त्यांनी सगळ्यांना एकत्र आणलं आहे, हा एक मुद्दा. हां, सो थँक्यू व्हेरी मच. मस्त सगळं ऑर्गनाईज झालं, सगळे जवळचे लोक आले या ह्याच्यामध्ये, त्यामुळे शुभेच्छांचा सगळं असा इथे एकदम गठ्ठा झालेला तयार. आणि निर्लज्जपणे म्हणायला मला काही हरकत नाही आहे की एवढे जवळचे लोक आलेत ना, स्वतःसाठी तर पुस्तक घ्याच आणि अजून एक मैत्रिणी मित्रासाठी घ्या. आता हे कमर्शियल ब्रेक झालेला आहे माझ्याकडनं हा, आणि आय एम जस्ट हँडिंग ओव्हर द माईक हिअर. एक सेकंड. सरांना जन्मापासून ओळखणारे लोक इथे आहेत,
नंतर 25 वर्ष त्यांना ओळखणाऱ्या त्यांच्या बहिणी वगैरे सगळे आहेत. स्टेजवर ज्या त्यांच्या होत्या मावशी होत्या, एक सासूबाई होत्या. मला इथे 2 नावं वेगळी आवर्जून घ्यावी लागतील. सगळ्या प्रक्रियेमध्ये सरांच्या जवळची इथे माणसं खूप आहे, त्यामुळे हे फॅमिली फंक्शन होतं. त्यामध्ये थोडंसं मला परत 2 नावं घ्यावी लागतील. हे जे पुस्तक जे लोक विकत घेणार आहेत त्यांना कल्पना भांगे मॅडमनी पिशव्या करून दिलेल्या आहेत. आणि दुसरं माझा कलिग प्रशांत शिंदे, त्याचं कुठे नाव आपण घेत नाही सहसा, जो माझा सहकारी आहे, तो मार्केटिंगचं सगळं बघतो. तर 25 वर्ष तो मॅजेस्टिकमध्ये होता आणि आपल्याला जी माहिती नाही आहेत ती सगळी पुस्तकं त्याला माहिती आहेत. नंतर माझी आई, माझं काही फ्रेंड सर्कल पण इथे आलं आहे, पण ते संख्येनं कमी आहे. त्यामुळे अशा अनौपचारिक कार्यक्रमामध्ये इतक्या हां, आणि सर पुस्तकावर साईन करणार आहेत. जे पुस्तक विकत घेणार आहेत त्यांच्यासाठी पर्वणी ठरावी. आज विकत घेणाऱ्यांना 20% सवलत पण आहे. त्यासोबत सदामंगलची पण इतर खूप पुस्तकं उपलब्ध आहेत, तर सगळ्यांनी त्याचा आता लाभ घ्यावा. थँक्यू. आणि राजश्री मॅडम आणि श्वेता तुमचे परत एकदा आभार, आणि सर तुमचेही, वीणा मॅडम तुमचे, आणि सगळ्यांचे आभार उपस्थित असलेल्या.